Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. आता काय पहिला प्रश्न काय आपला की अभ्यासाची सुरुवात कशी करावी. तर मुळात पहिल्यांदा अभ्यासाची सुरुवात कशी करावी हे विचारताना आपण म्हणजे पहिल्यांदा आपण राज्यसेवा प्रिलिम ओरिएंटेड लेक्चर घेतो बरोबर आहे. राज्यसेवा प्रिलिम आवाज आणखी राज्यसेवा प्रिलिम ओरिएंटेड किंवा कुठली प्रिलिम ओरिएंटेड आपण डिस्कशन करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हातात असतं काय की कुठल्याही प्रिलिमची आपण तयारी सुरू करतो तेव्हा आपल्या हातात काय असतं की पहिल्यांदा असतो तो आयोगाने दिलेला सिलेबस आणि दुसरी गोष्ट असते आतापर्यंतचे आयोगाचे झालेले प्रश्न. आता ह्या मुद्द्यावर आपण थोड्या वेळानंतर येऊयात. तर सिलेबस मध्ये काय की आयोगाने काहीतरी गोष्टी डिफाईन करून दिलेल्या. उदाहरणार्थ आपण कुठला एखादा विषय घेऊ, समजा पॉलिटी घेतलं. पॉलिटीचे काही चॅप्टर्स असे आहेत की ते स्पेसिफिक फक्त प्रिलिम साठीच आहेत, मेन साठी ते नसतात. मग सिलेबस मध्ये ते घटक कोणते ते आपण पहिल्यांदा डिफाईन करून घ्यायचे. त्या डिफाईन केलेल्या पॉइंट नंतर त्याच्यावर आलेले PYQ काय आहेत, त्याची डेप्थ किती आहे, एक डेप्थ. दुसरं एरिया कोणता आहे, म्हणजे पूर्ण एखादा चॅप्टर जरी असला तरी तो चॅप्टर पूर्ण येत नाही. त्यातले प्रत्येक वेळी लक्षात येतं की ठराविक घटकावरच प्रश्न येताना दिसतात. तर त्या गोष्टी फक्त जपायच्यात की आपल्याला सिलेबस बघत असताना PYQ त्यांची एकतर डेप्थ काय, डिफिकल्टी लेवल काय आणि कोणत्या एरियावर प्रश्न आले त्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या. तर या दोन गोष्टी पहिल्यांदा आपण जपायचे. त्यानंतर सेल्फ अनालिसिस. सेल्फ अनालिसिस मध्ये आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांमध्ये आपल्याला ऑलरेडी PYQ त्याचं क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन स्वरूपात तो PYQ आणि त्याचं पुढं आन्सर दिलेला असतं. पण मला असं वाटतं की सेल्फ अनालिसिस केल्यामुळे त्याला ऍडिशनल काही आणखीन आपल्याला फायदा होताना दिसतो. उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रश्न घेतला, समजा आपण आता पॉलिटी ओरिएंटेड बघतो तर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. ठीक आहे, राष्ट्रपतींची निवडणूक आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्याला एखादा कोणत्या तरी मार्केटमध्ये पुस्तक असेल ज्यामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर आतापर्यंत काय काय PYQ आलेले तो प्रश्न आणि त्याचं आन्सर या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. पण मग सेल्फ अनालिसिस का करायचं, तर सेल्फ अनालिसिस याच्यासाठी करायचंय की हा जेव्हा आपण पॉइंट उघडतो राष्ट्रपती चॅप्टर मध्ये, हा पॉइंट जेव्हा आपण उघडतो तेव्हा आपण प्रश्न पाहतो आणि ऑलरेडी ह्या चॅप्टर खाली काय आपल्याला हा जो पॉइंट आपण राष्ट्रपती हा चॅप्टर उघडल्यानंतर हा पॉइंट जेव्हा आपण उघडतो तेव्हा लक्षात येतं की त्यात खूप सारे घटक दिलेले आहेत की त्यांचं कॉलेजियम काय असतं, कोणत्या कलमात दिलेलं आहे, प्रक्रिया कशी असते, जे कोणी इलिजिबल वोटर्स आहेत त्यांचं मताचं मूल्य कसं ठरवलं जातं. मग काही आपल्याकडे डाटा दिलेले की आतापर्यंत राष्ट्रपतींची निवडणूक कशी कशी झाली आहे, बिनविरोध कोण आलेले आहेत, खूप कमी फरकाने कोण आलेले आहेत किंवा आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात. मग आपण जेव्हा सेल्फ अनालिसिस पॉइंट जेव्हा म्हणतो आणि राष्ट्रपती निवडणुकीबाबत काय प्रश्न आले तर आपण बघतो तेव्हा आपल्याला इथं लक्षात येतं की इतके सारे मुद्दे आहेत पण त्याच्यावर फक्त हा मुद्दा आणि हा मुद्दा याच्यावर रिपीट आपल्याला प्रश्न दिसतात. मग जेव्हा आपण इतर कुठल्या बुक्स मधून क्वेश्चन आणि आन्सर पाहतो तेव्हा आपल्याला हे रिअलाइज होत नाही की घटक इतका मोठा आहे पण प्रश्न ह्या एक दोन एरियावरच दिसतात, आणखी बरेचसे घटक आलेलेच नाहीये. तर इथे एक लक्षात येतं की आपल्याला तो चॅप्टरची डेप्थ किती आहे आणि त्याचा आवाका कसा ठेवायचा आहे आणि आपण अभ्यास कुठपर्यंत करायचा आणि ते केल्यानंतर म्हणजे PYQ अनालिसिस केल्यानंतर त्याला जोडून पुढचं काम काय असतं आपलं प्रेडिक्शन. काय करायचं प्रेडिक्शन की जेव्हा एखादा प्रश्न आला राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत तर मला एक लक्षात येतं की आतापर्यंत त्यांचे निवडणुकीचं कलम आणि कोण कोण इलिजिबल असतं आणि कोण कोण नसतं याला जरूर प्रश्न आलेले. पण मला असं वाटतं हा प्रश्न येऊन खूप रिपिटेटिव्ह आलेले. मग आता पुढे जाऊन काय ठरू शकतं तर इथे येऊ शकतो प्रश्न काय की समजा आपण म्हटलं की आतापर्यंत अशी किती राष्ट्रपती आहेत की जे सगळ्यात जास्त मतांच्या फरकाने निवडून आले, अशी कोण राष्ट्रपती आहेत की त्यांची बिनविरोध निवडणूक झाली, अशी कोण राष्ट्रपती आहेत की ते पूर्वी उपराष्ट्रपती होते आणि आता राष्ट्रपती आहेत. असं प्रेडिक्शन आपलं असू शकतं जर आपण PYQ अनालिसिस डायरेक्ट क्वेश्चन पेपर मधून केलं आणि ते डायरेक्ट आपण
जो तो PYQ आहे तो चॅप्टर मध्ये गेल्यानंतर तर पूर्ण कंटेंट हा त्या चॅप्टरचा पूर्ण कंटेंट असेल तर आपल्याला लक्षात येईल की फक्त या एरियावरच प्रश्न आहे, त्याच्या पुढे जाऊन फक्त इथे आणखीन ऍड होऊ शकतो. त्यामुळं हा एक आपल्याला अप्पर हँड तिथे तयार होतो. ही पुस्तकं सोबत बाळगायला हरकत नाहीये, पण मला असं वाटतं सेल्फ अनालिसिस केल्यानंतर जो ऍडिशनल आपल्याला फायदा मिळतो तो मिळणं खूप महत्वाचं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण अभ्यास तर खूप चांगला करून जातो, मी पाहिलं काय बाबा PYQ मी पाहिले, त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचा हा जो पॉईंट आहे तो मी खूप चांगला केला, त्यानंतर मला त्या पुस्तकातनं असं कळलं की अरे हा माझ्यावर आता ह्याचा त्यांचं कॉलेजियमवर आला किंवा एखाद्या डेटवर प्रश्न आला की बाबा सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले कोण, किंवा पूर्वी उपराष्ट्रपती होते आता राष्ट्रपती आहेत वगैरे, असं काय आलं तर तिथं एक्झाम डेला आपण सरप्राईज व्हायचं नाहीये. जर आपण तिथे सरप्राईज झालो तर आपण प्रेशरमध्ये जाणार, आपल्याला वाटतं की आपण खूप चांगला अभ्यास केला होता पण हा काहीतरी वेगळाच प्रश्न आलाय. खरं तर तो वेगळा नाहीये. जर तुम्ही आयोगाचे PYQ त्या चॅप्टर मधले त्या घटक आणि त्याला जोडून आणि आपल्याला ते प्रेडिक्शन करता येतं, यात काय रॉकेट सायन्स नाहीये. एक लक्षात येतं की रिपिटिव्ह हे घटक आलेले आहेत, त्याला जर एक लेवल पुढे गेली, एक लेवल जर आयोग पुढे गेलं की आता या लेवलवर जाऊन प्रश्न विचारायचं ठरवलं आयोगाने, पॅटर्न थोडा चेंज केला तर हे घटक शिल्लक आहेत तेही बघून घेतो. प्रेडिक्शन करतानाच आपल्याला एक फॉर्मॅट लक्षात येतो. काय फॉर्मॅट असू शकतो की बाबा एकतर तिथं मॅच दी पेअर तयार होऊ शकतात, मल्टीलायनर तयार होऊ शकतो, किंवा आणखीन काय डायरेक्ट वन लायनर, यातलं तिथं कुठलं तयार होऊ शकतो, हेही आपलं प्रेडिक्शन असतं. बरं, हा जो अभ्यास आहे आपण जरी प्रिलिम ओरिएंटेड स्टेट सर्व्हिस प्रिलिम किंवा कंबाईन प्रिलिम एवढं जरी बोलत असलो तरी PYQचं आणि त्या चॅप्टरचं अनालिसिस केल्यानंतर तो घटक काय फक्त प्रिलिम पुरता आणि ह्या दोन एक्झाम पुरता लिमिटेड राहतो का? नाही, तर तोच ऍडव्हान्टेज आपल्याला प्रिलिम प्लस मेन्स असंही तयार होतो. प्रिलिमचे जे घटक आहेत तेच पुढे कॉपी पेस्ट मेन्सला आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रिलिमला तुम्ही ठरवून घेऊ शकता मला प्रिलिमला किती वेळ हवाय, पण मेन्सला आयोगाने ठरवून दिलेलं टाइम आहे, 3 महिने असतील, 4 महिने असतील, 5 महिने असतील, काहीतरी असेल. मग तुम्ही जर प्रिलिमला मी ठरवून घेतलं की मला प्रिलिम अवघड जाते, जड जाते, इतर लोक समजा 2 महिने 2.5 महिने काय अभ्यास करत असतील प्रिलिमचा, मी ठरवून घेतो मला 4 महिने आधी करायचे का? त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे, तुमचा मेन्सचा ऑलरेडी नियर अबाउट 60% पार्ट तिथं कव्हर झालेला आहे. जो स्पेसिफिक मेन्स ओरिएंटेड पार्ट आहे, लँग्वेज असेल, फक्त स्पेसिफिकली मेन्स लायनर काय घटक असतील, निवडणुका असतील, सर्व्हिसेस असतील, आणखीन आपण काय म्हणूयात प्रशासन असेल, या सगळे घटक जे आहेत त्यासाठी तुम्ही वेगळा टाइम काढून ठेवू शकता. रिटर्नचा आपल्याला तयारी करावी लागते. तर म्हणजे तुम्ही दिसताना आता तुम्ही हा सगळा अभ्यास केल्यानंतर प्रिलिम प्रश्न किती येणार आहेत? 15, 12, जो काही म्हणजे आयोगाचं त्या वर्षी ठरवलेला वेटेज असेल ते. पण तुम्ही अननोइंगली आता जर राज्यसभा मेन्सचं पाहिलं तर 45 ते 60 याच्यामध्ये प्युअर कॉन्स्टिट्यूशनचे प्रश्न व्हॅरी होत आहेत. आपण फक्त एक उदाहरण म्हणून बघतोय की सिलेबस आणि PYQ आणि सेल्फ अनालिसिस का करायचं, त्यातलं फक्त एक आपण उदाहरण म्हणून घटक काय पाहिलं की राष्ट्रपतीची निवडणूक, याबाबत आपण अप्रोच कसा ठेवायचा आहे. तर तुम्ही दिसताना जरी प्रिलिमसाठी 15 प्रश्न करत असले तरी ते 45 ते 60 हे ऑलरेडी तुम्ही करून घेतलेले आहेत प्रश्न. कशामध्ये? प्रिलिमच्याच अभ्यासामध्ये. मग तुम्हाला मेन्स स्पेसिफिक जे काही घटक आहेत, मेन्स स्पेसिफिक, तिथं मेन्सला गेल्यानंतर तो एक चांगला वेळ मिळतो. प्लस तुम्हाला इथं 15 पैकी मी ठरवलं होतं की साधारण मला 12 प्लस जायचंय, मी गेलो 12-13 पर्यंत गेलो, तर मेन्सला गेल्यानंतर तो एक तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो की मी ज्या काही स्ट्रॅटेजीने अभ्यास करत होतो तिथून मला तर हा आउटपुट मिळालाच. प्लस मेन्समध्ये आता हाच रेशो मी इथेही कॅरी फॉरवर्ड करू शकतो. हा अभ्यास म्हणून प्रिलिमचा दिसताना फक्त प्रिलिम ओरिएंटेड आणि थोडासा पुस्तक तेच वाचायचं जे काही आपण सोर्स वापरत असतो, लक्ष्मीकांत असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा कोणाच्या नोट्स असतील. दिसताना जरी दिसत असेल की इतक्या मोठ्या पुस्तकातनं आपल्याला फक्त 15 प्रश्नांसाठी तयारी करायची, पण ती म्हणजे आपल्यालाही माहिती असते का अननोइंगली आपण तो हे 60 प्लस हे 15 अशी तयारी करत असतो. तर प्रिलिम पासूनच त्या घटकाची तयारी करताना या प्रकारे करायची आणि हे भान ठेवायचं आपल्याला की आपण तो घटक करत असताना आपल्याला काय काय त्यात कव्हर होतोय. त्यानंतर लिमिटेशन्स. आता सेल्फ अनालिसिस करताना लिमिटेशन्स ही लक्षात येतात. काही घटक असे आहेत की त्या घटकांवर परत परत प्रश्न येत नाहीत किंवा कधीतरी एकदा असा त्या प्रकारातनं प्रश्न आलेला असतो आणि परत भविष्यात तसा प्रश्न येणार नाहीये, हेही तिथं लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ साधारण आपण 2014-15 पर्यंत जर गेलो, 2014-15चे जर प्रिलिमचे पेपर पाहिले
तर ते सिलेबसला किंवा एखाद्या पर्टिक्युलर पुस्तकाला धरून असताना कमी दिसतं आपल्याला. काहीतरी समजा आपण मग त्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो की समजा एक्झॅक्टली तुम्हाला ते अनालिसिस मध्ये लक्षात येतो. नागरिकत्व जो आहे मुळात थोडासा म्हटलं तर रिलेटिव्हली किचकट आणि परत प्रिलिमलाही थोडे कमी प्रश्न आणि मेन्सलाही कमी असलेच तर त्या वर्षी काहीतरी घडामोडी घडत असतील काही तर त्याला धरून एखाद्या वेळेस प्रश्न आला असू शकतो. किंवा समजा संसदीय कामकाज याच्यावर 2014-15ला खूप वेगवेगळे प्रश्न होते. तारांकित प्रश्न किती विचारू शकतात, अतारांकित किती विचारू शकतात, पण त्यानंतर ते त्या प्रकारे येताना दिसलेले नाहीयेत आपल्याला. मग हे लिमिटेशन्स ही आपल्याला ओळखता येतात. आपण 15 प्रश्नांसाठी जेव्हा पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करतो तेव्हा लिमिटेशन्स माहिती असणे खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण ठरवून दिलेल्या वेळेत आपण अभ्यास पूर्ण करून रिव्हिजनसाठी काही वेळ ठेवू शकतो. बरोबर आहे. तर ही लिमिटेशन्स माहीत करून घेणे ही खूप गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढच्या पॉइंटवर जाऊयात आपण. क्लास लावावं की नाही. बिघडत काहीच नाही क्लास लावल्यावर, कारण क्लास लावावं की नाही याला एक जोडून दुसरा मुद्दा काय, फायदा होतो का. बरोबर आहे. क्लास लावावं की नाही याचा दुसरा जडलेला अर्थ काय की त्याचा फायदा होतो का. डेफिनेटली होतो. डेफिनेटली फायदा होतो. फक्त तो कॅन्डिडेटवर डिपेंड आहे की तो किती फायदा करून घेतो आणि कसा फायदा करून घेतो. आपण इथं क्लास हा शब्द जरी वापरत असलं तरी मला असं वाटतं स्पेसिफिक बोलायचं झालं तर मार्गदर्शन. कारण क्लासमध्ये तुम्हाला काहीतरी शिकवलं जातं, पण मार्गदर्शन करताना शिकवणं खूप अवघड आहे. कारण एमपीएससीने सिलेबस जरी ठरवून दिला असला तरी PYQ बघितले तर लक्षात येतं की खूप सारा पसारा आहे इथं. आणि एवढं सगळं शिकवणं जर अपेक्षित असेल तर ते कितीही शिकवलं तरी ते संपणार नाही. आणि जसं तुम्ही पुढे जाल तसं मागच्या गोष्टी फेंट होत जातात, त्याच्यावरची कमांड कमी होत जाते. पुढे गेल्यानंतर या गोष्टींकडे लक्ष राहतं, इथं कमी लक्ष राहतं. तर मला असं वाटतं क्लास लावावं का याचा मी तरी उत्तर देईल तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही त्यातून किती फायदा करून घेताय. तुम्ही जर फायदा करून घेणार असाल तर नक्की फायदा होतो. कितीतरी विषय असे असतात की समजा एखाद्या विषयामध्ये आपण समजा म्हणत 15 पॉईंट्स आहेत, 15 पॉईंट्स आपल्याला शिकायचे किंवा 15 चॅप्टर शिकायचे, त्यातले मला 5 खूप छान जमतात, 5 खूप छान जमतात, 2 बद्दल मी डाऊटफुल आहे आणि साधारण 5 मला खूप अवघड जातात. मग क्लास लावल्यानंतर जे कोणी आपल्याला मार्गदर्शक असतात ते तुम्हाला सांगतात की हे 5 घटक जरी स्ट्रॉंग वाटत असले तरी ते सर्वांचे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे इथे प्रश्नांची उत्तरं बरोबर आहे ना, हे तुम्हाला स्पर्धेमध्ये काही फार ऍडव्हान्टेज क्रिएट करून देत नाही. इथं 2 मध्ये कसं जायचंय, प्रश्न किती येतात आणि ह्या 5 वर आता आपल्याला कमांड कशी घ्यायची गरज आहे की नाहीये. काही गोष्टी आवडतात, काही पाठांतर आवडतात, काही संकल्पना समजत नसतात. तर ह्या सगळ्यांमध्ये तिथं मार्गदर्शनचा फायदाच होतो. त्यामुळं मला असं वाटतं की, आणि मला नाही वाटत की तुम्ही क्लास लावायचा असं विचार करता तेव्हा आपण होल अँड सोल सगळंच प्रिलिम मेन्स मधले जे काही छोटे मोठे सब्जेक्ट असतील त्या सगळ्यांबद्दल बोलतोय. तुम्ही एखादा विषय स्पेसिफिक, तुम्हाला इकॉनॉमिक्स आवडत जातं, इकोसाठी क्लास लावा. तुम्हाला सायन्स आवडत तर सायन्ससाठी क्लास लावा. हे खूप महत्वाचे डिसाइडिंग घटक आहेत. सायन्सचे प्रश्न तुम्हाला लीड तयार करून देतात प्रिलिम पास होत असताना. त्यामुळे मला असं वाटतं की क्लास नक्कीच लावला पाहिजे. फक्त हा प्रश्न विचारत असताना स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की माझा यात रोल काय असणार आहे. माझा रोल, आता मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगल, मी जेव्हा पण आता याला मी म्हणेन क्लास आणि मार्गदर्शन जे म्हणलं त्याला प्लस आपण टेस्ट सिरीज पण म्हणूया. ठीक आहे. टेस्ट सिरीज का, तर हा क्लासचाच एक घटक असतो. टेस्ट सिरीज शेवटी आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, एमपीएससी जे प्रश्न विचारती ते प्रश्न बरोबर आणण्यासाठी अभ्यास करायचा आहे. आपल्याला तो विषय इथपर्यंत समजून घ्यायचा की तो आपल्याला एमपीएससीचे प्रश्न बरोबर आणण्याला मदत करेल. त्याच्या पलीकडे त्या विषयाची डेप्थ न्यायची नाही. का, आपल्याला एक विषयाचा अभ्यास करायचा आहे का, जरी ते पर्टिक्युलर एखाद्या विषयाचे शिक्षक इकॉनॉमिकमध्ये एक्सपर्ट असतील ते हिस्ट्री शिकू शकणार नाहीत, हिस्ट्रीचे सर सायन्स शिकू शकणार नाहीत, पण आपल्याला तर हे सगळं अभ्यास करायचंय. मग आपण त्या सरांची लेवल गाठण्याचा प्रयत्न करणार आहे का, अजिबात नाही. आपल्याला काय करायचंय, या विषयातनं जे काही त्या वर्षीच्या एक्झामला एक्सपेक्टेड मार्क आहेत, म्हणजे एखाद्या वर्षी इकॉनॉमिक्सचे प्रश्न असे सेट झाले, प्रश्न विचारले 15, 13च्या प्लस बरोबर कुणाचे यायला हवे होते. त्या वर्षी आपण इथपर्यंत गेलो का. हिस्ट्रीचे त्या वर्षी समजा 15 प्रश्न होते आणि आता समजा एन्शियंट मिडायवलचं पकडलं तर ते कधी कधी 17 होतात, कधी कधी 18 होतात. तर त्यात आपल्याला
समहाऊ 10+ जाणं गरजेचंच होतं डिफिकल्टी लेवल चेक करता वगैरे. मग आपण इथे होतो का, आपण इथं होतो का? सायन्सचं खूप म्हणजे तसं सिलेबस बाकी सगळ्यांचा व्यवस्थित डिफाईन केलेलं आहे, सायन्सचं तसं फार काही व्यवस्थित डिफाईन केलं नाही. काय सांगितलेलं आहे, बॉटनी, झुलॉजी हे असे काहीतरी, केमिस्ट्री, फिजिक्स हे असं काहीतरी सांगितलेलं आहे. त्यात किती डेप्थ मध्ये जायचंय आणि कसा अभ्यास करायचा आहे आपण PYQ बघून ठरवू शकतो की इथं इनपुट आउटपुट रेशो सायन्सचा खराब आहे, इतर विषयांच्या बाबतीत खूप चांगला आहे. मग हा जो अप्रोच डेव्हलपमेंट आहे आपला, हे कोणीतरी मार्गदर्शक आपल्यासाठी करून देणार आहेत की बाबा सायन्समध्ये तुम्ही गेल्यानंतर, बाबा तुम्ही बॉटनीत गेल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम असेल, झुलॉजीमध्ये गेल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल किंगडम असेल, इथे गेल्यानंतर ऍसिड बेसेस असतील, फिजिक्समध्ये साऊंड, लाईट, आणखीन काय म्हणूयात आपण, हे असे म्हणजे साधे साधे जे चॅप्टर असतील, रॅन्डमली आता मी नावं घेतली, पण हे जे साधे साधे चॅप्टर असतील हे तुम्ही पहिल्यांदा होल्ड मिळवा. याला धरून जर प्रश्न आले तर सायन्स सोपं आहे म्हणायचं. मग खूपच काहीतरी मोलॅरिटी काढा किंवा काहीतरी एक सम दिलेली असते, अवघड असतात, त्याच्या आपल्याला काही गृहीतक असतात की ज्या व्हॅल्यूज आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावे लागतात, ते माहीत नसतात किंवा आपण पाठ केलं तरी ते येत नाहीत. मागच्या वर्षी मला वाटतं 2023ला प्रश्न होता काहीतरी, एका मुलाला 104 फॅरनहाईट ताप आलेला आहे, तर त्या मुलाचा डिग्री सेल्सिअस मध्ये ताप किती. आता तसं बघितलं तर हा खूप साधा प्रश्न पण आहे, आणि जर फॉर्म्युला पाठ नसेल मग ते फॅरनहाईट मायनस काहीतरी 32 करायचं, त्याला इंटू काहीतरी करायचं, मग ते येणार. त्याचं उत्तर 40 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी येत असं, जर मी चुकत नसेल तर. पण म्हटलं तर हा सोपा प्रश्न होता. आता जेव्हा मी समजून सांगतो तेव्हा हे सोपं वाटतं, पण आपण सायन्सचा इतका सारा अभ्यास केल्यानंतर ही फॅक्ट रिव्हिजनची राहिली किंवा फॉर्म्युला इथं 32 मायनस फॅरनहाईट करायचंय का, फॅरनहाईट मायनस 32 करायचंय का, 42 करायचंय, इथं काय भागिले काय करायचंय, मग ते गणित मला जमणारे नाही जमणारे, इतके सारे घटक आहेत. पण आता हे क्लास लावा मुद्द्यामध्ये ते चालू आहे, ठीक आहे. पण म्हणजे तेच आहे की मग आता मी थोडक्यात एक उदाहरण दिलं तर ही गोष्ट लक्षात आली. प्रत्येक विषयाचे जे कोणी तुमचे शिक्षक असणार आहेत ते तुम्हाला या गोष्टी शिकवत असताना उदाहरणासही सांगतात की आतापर्यंत हे घटक आलेले आहेत, हे यायचे बाकी आहेत, हे चांगलं करणं अपेक्षित आहे, या गोष्टी नाही केल्या तरी चालतील. तुमचं टेम्परामेंट क्लिअर होतं की आपल्याला म्हणजे प्रत्येक विषयासाठी कसं जायचंय, कुठल्या विषयातनं इनपुट आउटपुट रेशो कसा ठेवायचा आहे. त्यामुळं तेवढं जपणं मला वाटतं महत्वाचं आहे. त्यामुळे क्लास लावा का, तर मी डेफिनेटली म्हणून फक्त त्यातून फायदा किती करून घ्यायचा हे ज्या त्या कॅन्डिडेटवर डिपेंड आहे. पुढचं अभ्यास दिवसभरच, अच्छा दिवसभराचा, महिन्याचा आणि वर्षभराचं प्लॅनिंग कसं असावं. मला असं वाटतं यात पुन्हा सेल्फ अनालिसिस हाच एक घटक आहे. सेल्फ अनालिसिस, तुमच्या क्षमता कशा आहेत, त्यानंतर आणि तुम्ही प्लॅनिंगला तुम्ही किती एक्झिक्युशन कसं असतं तुमचं प्लॅनिंगचं, ठीक आहे. आता मुळात मी म्हणेन की सेल्फ अनालिसिस, आपण अभ्यास दिवसभर किती करू शकतो, महिन्याभरात त्या गतीने किती अभ्यास होणार आहे, आणि त्या वर्षभरात असलेल्या परीक्षा, आता ह्या गोष्टी काय बदलत राहणार आहेत. उदाहरणार्थ पहिल्यांदा दिवसावर जाऊयात आपण. मी सकाळी 8 पर्यंत लायब्ररीत हजर राहतो, दिवसभराचे ब्रेक वगैरे सगळे इन्क्लूड केल्यानंतर मी रूमवर झोपायला समजा 11ला जातो, 12ला जातो, जे काय असेल, हे झाले तास. पण याला परत जोडून असती हिडन एक गोष्ट, इफिशियन्सी. हाही एक घटक आहे, म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास करता याच्यापेक्षा काय तुमची इफिशियन्सी किती आहे, बरोबर आहे. म्हणजे आणि हेच सेल्फ अनालिसिस आहे तुमचं स्वतःचं, की मी दिवसभर अभ्यास हा नाही चेक करायचंय मी 8 तास करतो 12 तास करतो, मी एवढा वेळ देईल, किंवा समजा 8 तास असतील, 10 तास असतील, 6 तास असतील, जे काय असेल, मी त्यात एफिशियंट किती होतो, ही एफिशियन्सी महत्वाची आहे. मग आणि रोज तुम्ही, आपण मशीन नाही, रोज तुम्ही 8 ते 12 वगैरे अभ्यास करू शकणार नाही, वेगवेगळ्या गोष्टी असतात, कुठं जावं लागतं, आजारी पडतो, वेगवेगळे कारण असतात. पण एफिशियन्सी तर चेक होऊ शकते. मला लक्षात येतं की मी हा चॅप्टर 3 वेळा वाचलेला आहे. समजा मगाचा चॅप्टर राष्ट्रपती चॅप्टर मी 3 वेळा वाचलेलं आहे. पण मला एक लक्षात आलं, मला आता चौथ्यांदा वाचायची गरज नाही. मी PYQ प्लस हे 3 रीडिंग इतक्या परफेक्ट केलेत की आता साधारण मला 2 महिन्यांनंतर जरी मला या चॅप्टरला धरून प्रश्न आला तरी पण मी खूप कॉन्फिडेंटली डील करू शकणार आहे. जर तरी पण मला तो प्रश्न नाही आला सोडवता, तर मला माझ्या ह्या 3 रीडिंग आणि PYQ अनालिसिसवर इतका विश्वास आहे की हा प्रश्न मी जर सोडू शकलो नाही तर डेफिनेटली तो इतर कोणीही सोडू शकणार नाही, किंवा फार कमी मुलं सोडतील. आणि हा कट ऑफ डिसाइडिंग जे काही क्वेश्चन असतात
त्यात हा येणार नाहीये, म्हणजे हा प्रश्न चुकला म्हणून माझी प्रिलिम राहिली, म्हणून माझा स्कोर कमी आला, हा प्रश्न त्यातला नसणार आहे. हे एफिशियन्सी चेक करताना आपल्या लक्षात की मी 3 रीडिंग नंतर पुढच्या चॅप्टरकडे शिफ्ट होऊ शकतो. त्यानंतर क्षमता, हेच एफिशियन्सी क्षमता माझी कशी आहे, मी किती तास बसतोय यासोबत एफिशियन्सी चेक करत राहणं महत्वाचं आहे. त्यामुळं आणि हे वर्षभराचा जो प्लॅनिंग आहे ना, तो त्या वर्षी तुम्ही कोणती प्रिलिम पास आहे, कुठल्या मेन्सला क्वालिफाईड आहे, किती प्रिलिम पास आहेत, या सगळ्यावर डिपेंड असतं. मग तो प्लॅन तुम्हाला फ्लेक्झिबल ठेवावा लागतो, बदलत राहावा लागतो. त्यामुळं ह्या गोष्टीकडं मला वाटते पहिल्यांदा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मेकॅनिकली जाऊ नका. म्हणजे लायब्ररीत 8 ते 12 म्हणजे सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत टार्गेट ठेवलंच आहे. म्हणजे आता मी काय भले अभ्यास नाही करणार, त्या बेंचवर झोपून राहील, पण इतका वेळेस लायब्ररीत राहील. हे कसं असतं, ते मोरल ऑब्लिगेशन आपण घेतो, पण हे आपल्याला त्या दिवसापुरतं समाधान देऊन जातं, होत तर काहीच नाही. आपण त्यात 0% एफिशियंट असतो. उलट तुम्ही बाहेर जाऊन तुमचा मूड फ्रेश झाला, तुम्ही चांगला टाइम स्पेंड केला, मित्रांसोबत बोललात की अभ्यास कसा सुरू आहे, काय सुरू आहे, पर्सनल थोडा टाइम दिला, तर पुढच्या दिवसासाठी तुम्ही तयार राहाल. या दिवसात राहिलेलं काम पुढच्या दिवसात करून घ्याल तुम्ही. शेवटी काय अल्टिमेट गोल तुमचा एफिशियंटली किती केला अभ्यास, एफिशियन्सी ती मेन्सला किती मी फॉरवर्ड करू शकतो, की प्रिलिमला पण हा चॅप्टर 3दा वाचला आणि मेन्सला गेल्यानंतर परत मला 3दा 4दा वाचावा लागला. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपली एफिशियन्सी तितकी नाहीये. मग ह्या गोष्टीकडे पण बघायचं की म्हणजे अभ्यास किती तास करावा ह्या गोष्टीत बघण्यापेक्षा किती इफिशियंटली केला हे बघावं. आणि प्लॅनिंग तेच, तुम्ही प्लॅनिंगला किती स्टिक राहता. म्हणजे हे आपण प्लॅनिंग करत असताना मी मग ठरवलं की मला 2 महिन्यात हा विषय संपवायचा आहे, साधारण 40 तासात एखादा काही घटक संपवायचा आहे, इतके दिवस ठेवलेले. पण तुम्ही खरंच ते किती प्लॅनिंग तेवढं एक्झिक्यूट करू शकता. जर नाही झालं तर ते परत त्याचं बर्डन आपण घेतो की नाही झालं माझ्याकडून, मग काय करू आता, मग मग या घटकाचा वेळ त्या घटकाला देऊ का, वगैरे वगैरे. मग या सगळ्या गोष्टी मला वाटते फ्लेक्झिबल राहणं जास्त गरजेचं आहे, की फ्लेक्झिबल असाल. आणि महत्वाचं काय की हे सगळं करायचंय कशासाठी, आपल्याला काढायचं आहे आउटपुट. आउटपुट चेक करत राहणं, हे सगळं जरी थोडंसं बिघडलं तरी आपल्याला आउटपुट मिळवता आला का हे चेक करत राहायचंय. तुम्ही कधीच 100% हे एक्झिक्यूट करू शकणार नाही, करायचा प्रयत्नही करू नये. आणि मला वाटतं त्या पलीकडे गरजही नाही. जास्तीत जास्त फक्त याला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि आउटपुट आपल्याला हवं तसं मिळत असेल तर ठीक आहे. आपण जे काही असेसमेंट केलं की मला एवढं एवढं करावं लागेल, तेवढी गरज पडणार नव्हती, त्याच्या आतच झालेलं आहे. मग त्या दृष्टीने केलं पाहिजे. रिव्हिजन प्लॅन, परत काही घटक कॉमन येणार आहे त्यामध्ये की तुम्हाला रिव्हिजनसाठी किती वेळ लागतो. रिव्हिजनसाठी वेळ किती लागतो, त्यानंतर अभ्यास किती झालेला आहे, ठीक आहे. या 2-3 घटकांना अनुसरून रिव्हिजनचा प्लॅन बनवायचा आहे. कसा, परीक्षा कोणती, प्रिलिम आहे की मेन्स आहे. आता पर्टिक्युलरली प्रिलिम बद्दल बोलायचं तर इतका सगळा सिलेबस उरकल्यानंतर मला असं वाटतं की किमान 40 दिवस वगैरे रिव्हिजनसाठी ठेवायत. काही घटक 3 ते 4 दिवसात खूप चांगले रिवाईज होतात, काही घटकांना आठवडा लागतो, काही घटक असे आहेत की परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पण तयार नसतात, काहींना रोज थोडं. उदाहरणार्थ करंट अफेअर, रोज नाही म्हटलं तरी 2-2 तासाची रिव्हिजन कंटिन्युअसली पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत देत राहावी लागते. तर रिव्हिजनचा प्लॅन सब्जेक्टनुसार आणि रिव्हिजनला आपल्याला वेळ किती लागतो हे आपल्या अभ्यासानुसार ठरवायचे. काही मुलांना 40 दिवसाच्या ऐवजी कदाचित 25 दिवस खूप झाले, 25 दिवसात पण खूप चांगलं रिव्हिजन होऊ शकतं. मग तो एक म्हणजे हे की रिव्हिजन अभ्यास उरकल्यानंतरच आपल्या लक्षात येणार की आपल्या रिव्हिजनला किती वेळ लागतो, किंवा ते आधी कुठल्या परीक्षेचा अनुभव असेल, रिव्हिजन नसल्यामुळे किती फरक पडला, हे सगळं घट करून आपण ते ठरवायचे. आणि अभ्यास किती झालेला आहे आपला. कधी कधी आपण कोणत्या परीक्षेला क्वालिफाईड नसतो किंवा आणखीन कोणती ऍडव्हर्टाईज झाली नसते आयोगाची, पण अभ्यास आपण संपवलेला असतो आणि परत सुरू करत असतो. मग त्यावेळेस हे रिव्हिजनचे दिवस कमी राहू शकतात आपल्याकडे, की 40च्या ऐवजी आता माझा अभ्यास इतका रिपीटिव्ह आणि चांगला झालेला आहे की मी 20-25 दिवसात पण खूप चांगलं करू शकतो. मग त्या दृष्टीने त्याचं उत्तर मिळवलं पाहिजे आपण. त्यानंतर कोणत्या सब्जेक्टवर फोकस असावा. आता याला स्पेसिफिक आपण स्टेट सर्व्हिस प्रिलिम किंवा कंबाईन प्रिलिम बद्दल बोलूयात. आता एमपीएससीचे काही विषय आहेत, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर आणखीन काय म्हणू, करंट अफेअर म्हणूयात,
आणखीन काय राहते, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक, करंट अफेअर आणि मॉडर्न हिस्ट्री म्हणूयात, थोडं मॉडर्न हिस्ट्री. आणि काही घटक हे सायन्स, त्यानंतर एन्व्हायरमेंट, आणि आणखीन त्यात जोडून घेऊयात समजा एन्शियंट आणि मिडवल हिस्ट्री. आता कोणत्या सब्जेक्टवर फोकस असावा प्रिलिम क्रॅक करण्यासाठी, ह्या विषयात सगळ्यात जास्त तुमची एफिशियन्सी असावी लागते. पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर आणि मॉडर्न हिस्ट्री हे विषय असे की कलेक्टिव्हली तुम्हाला साधारण 55 मार्क इथपर्यंत कव्हर होतात आणि हा बेस तयार होतो. पण आपण इतके मिळवू शकतो का? त्या वर्षी एखादा विषय आपला खराब जातो, आपण 45 ते 48 मध्ये यात राहतो. तुम्हाला कट ऑफ जेव्हा आपण 110 म्हणतो किंवा 112, 115 असं काहीतरी म्हणतो, तेव्हा त्यातला बेस ह्या विषयांमधून आलेला असतो मेजॉरिटी. मग आता सायन्स सर्वांचंच तितकं चांगलं नसतं, ह्या विषयांचं जेवढा इनपुट आउटपुट रेशो तेवढा ह्या विषयांचा नसतो. एन्शियंट मिडायवल असेल, एन्व्हायरमेंटचं वेटेजच थोडंसं कमी असतं, आलं तर एखाद्या वर्षी 3-4 प्रश्न किंवा एखाद्या वर्षी प्रश्नच नाही आहेत. मग म्हणून ह्याला आपण ह्या कॅटेगरी घेतलेले की मग ह्या विषयांवर सगळ्यात जास्त फोकस असला पाहिजे. ह्या विषयांमध्ये जर इतके मार्क घेऊ शकत असू आपण, तर मग हे बाकीच्या विषयांमधनं काही थोडी एफिशियन्सी जरी कमी असली तरी आपल्याला लीड जी तयार होती ते हे विषय करून देतात. पण त्यासाठी मेन हे विषय तयार पाहिजेत. पॉलिटी प्रिलिम प्लस मेन्स म्हटलं तर परत प्रिलिमला 15, मेन्सला 60, इथे 40 असतात मेन्सला. हा तर जवळजवळ 90 पर्यंत जातो मेन्सला, प्रिलिमला 15. करंट अफेअर नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रिलिमची गरज आहे. काही घटक असे आहेत की ते प्रत्येक एखाद्या वर्षी अशी कोणतीच प्रश्न नसते ज्यात करंट अफेअर प्रश्न नाही आहेत. मॉडर्न हिस्ट्री रिलेटिव्हली सोपी वाटते, ही थोडी रिलेट करायला अवघड वाटते. त्या परीक्षेचा अनालिसिस, त्या पेपरचं आपण राज्यसभा प्रिलिम बोलतो त्यात वेटेज किती आहेत. आणि मला असं वाटतं की त्याला आपण जर ऑलरेडी फक्त हिस्ट्रीला आपण मॉडर्न हिस्ट्रीपर्यंत लिमिटेड करून घेतलेले, तर त्यात बायफर्गेशन करून त्यात अजून काय कमी करू शकतो असं विचार नाही करायचा. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, तुम्ही यांना महाराष्ट्रात ठेवणार की? हा, मग तेच ना, मुळात आपल्याला महाराष्ट्राची हिस्ट्री करायची म्हणजे काय करायचंय? समाज सुधारक, महाराष्ट्रातले सामाजिक किंवा राजकीय चळवळी ज्या असतील त्या, आणि त्यातलं पण परत काही पार्ट ओव्हरलॅपिंग असं की तो नॅशनल लेवलला पण जातो. टिळक असतील, रानडे असतील, की ज्यांना आपण म्हटलं तर म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास पण म्हणू शकतो आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पण म्हणू शकतो. त्यामुळं फार असं काही फरक पडणार नाही की काम वाढून जा, म्हणजे इंडिया पण केलं आणि महाराष्ट्र केलं म्हणजे माझा आता लोड वाढला असं. हा, केलं पाहिजे. कारण कसं आहे, शेवटी आपण MPSC ची तयारी करतोय ना, मग त्या एम साठी आपल्याला महाराष्ट्र करावंच लागणार आहे. हो, आणि त्यातल्या त्यात मग तेच आहे की समाज सुधारक चांगले करावे लागतात. आणि समाज सुधारक पण करत असताना आता विषय निघाला म्हणून की सध्या आपलं समजा आता शाहू फुले आंबेडकर यांच्यावर जेव्हा आपण प्रश्न पाहतो तेव्हा आता आयोगाचा कल कसा बदलला की डायरेक्टली शाहू महाराजांवर, डायरेक्टली फुलेंवर किंवा आंबेडकरांवर प्रश्न न विचारता त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचे जे कोणी सहकारी होते त्यांच्यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलाय. म्हणजे हा एक आपला जो पहिला मुद्दा झाला की अनालिसिस करायचं, तेव्हा एक लक्षात येतं की प्रश्न एक अशा व्यक्तीवर विचारतो की शाहू महाराजांचे सहकारी होते. म्हणजे शाहू महाराजांचा मी जेव्हा अभ्यास करणार आहे इतिहासामध्ये, समाजसुधारकांमध्ये, तेव्हा शाहू महाराजांचं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांची काही कार्य जे काय असेल ते तर करणारच आहे, पण त्यांचे जे महत्वाचे सहकारी होते त्यांचाही त्याच लेवलने आपल्याला अभ्यास करायचा. हेच फुलेंना लागू होते, हेच आंबेडकरांना लागू होते, हेच आणखीन पुढे काही समाजसुधारक असतील त्यानुसार करायचे. एवढं केल्यानंतर मला वाटतं मॉडर्न हिस्ट्रीमध्ये परत महाराष्ट्र स्पेसिफिक वेगळं काय करायची गरज नाहीये. तेच मग तुम्ही राष्ट्रीय पातळीची वृत्तपत्र वाचत असताना काही वृत्तपत्र अशी असतात की ते महाराष्ट्रातून निघत होती किंवा त्यांचं महाराष्ट्रात काम मोठं होतं, मग तिथं थोडं डबल फोकस करायचं आहे. रेल्वे बाबत तेच करायचं आहे, म्हणजे ते आलं लक्षात तुम्हाला. मग हे सगळं मला वाटतं इथपर्यंत गेलं पाहिजे. काय हो, कारण तेच आहे की तुम्ही जो मी पहिल्यांदा म्हटलं की आपण हिस्ट्री वाचतो तेव्हा परत तुम्हाला प्रिलिम आणि 15 प्रश्न इतकं सगळं वाचायचं आणि 15 प्रश्न येणार. पण तुम्ही जर भान ठेवलं हेच तुम्हाला मेन्सला 60 प्रश्न कव्हर करून देतात. आणि त्या वर्षी आपण ज्या किती प्रिलिम देऊ, समजा 2-3 दिल्या, 15 त्रिक 45 60 इथपर्यंत हेच प्रिलिमचेच वेटेज तयार होतं. हे
आणि त्या वर्षी मेन्सला फक्त राज्यसेवा मेन्स म्हटलं तर 60 आणि प्रत्येक मेन्सचं परत विचार केला तर ते 15 म्हणजे त्या वर्षी 100 काय जास्त 120+ 130+ पर्यंत तुम्ही जितक्या मेन्सला क्वालिफाईड आहेत इतक्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करणार असता. त्यामुळं लिमिटेड करून घेऊ नका. लिमिटेड त्या गोष्टी करा ज्या कधीतरी येतात की परत परत त्या घटकावर प्रश्न येताना दिसत नाही, मग तेवढं फक्त करून घ्या. नंतर पुढचं काय, मुख्य आणि पूर्व यांचा एकत्रित अभ्यास प्लॅन. हा मला वाटतं घटक ऑलरेडी आपला कव्हर झालेला आहे की सिलेबस आणि PYQ हे बघत असतानाच आपण काय पाहिले की मुख्य परीक्षा आणि पूर्वचा एकत्रित अभ्यास करतो आपण इनडायरेक्टली करतच असतो. फक्त यात थोडीशी काळजी कुठं घ्यायची की मेन्स स्पेसिफिक काय असतात. मेन स्पेसिफिक काही चॅप्टर्स आहेत, पॉइंट्स असतात. हे फक्त प्रिलिमच्या काळात ओमिट करता आले पाहिजेत की स्ट्रिक्टली मी या एरियामध्ये जाणार नाही जेव्हा मी प्रिलिम करत असतो तेव्हा, पण अभ्यास तर ह्याचाही करून ठेवावा लागतो. जेव्हा आपण प्रिलिमचाही अभ्यास करत नसतो तेव्हा आपण ह्या घटकाचाही अभ्यास केलेला असतो. त्यामुळे मुख्यचा आणि पूर्वचा एकत्रित अभ्यासचा प्लॅन कसा असावा तर तो मला वाटतं आपल्याला इथंच येऊन जातो तो. कारण फक्त प्रिलिमचा आपण PYQ अनालिसिस करत नाही, आपण मेन्सची त्याला जोड देतो. कारण मग प्रश्नांची संख्या कमी राहते आपल्याकडे जर फक्त प्रिलिमचे PYQ पाहिले तर. पण MPSC बाबतीत प्रिलिमचा हा प्रश्न स्ट्रिक्टली प्रिलिमचा वाटतो आणि हा मेन्सचा वाटतो असं म्हणू शकत नाही आपण. कधी कधी प्रिलिमला खूप अवघड प्रश्न आहेत पण मेन्सला खूप सोपे आहेत. वाईस वर्षा पण आहे, एखाद्या वर्षी प्रिलिमचे सोपे प्रश्न आणि मेन्सला खूप अवघड आलेले आहेत. आणि या कलेक्टिव्हली हे प्रश्न पाहिल्यानंतरच आपलं टेम्परामेंट डेव्हलप होणार आहे की कुठल्या घटकावर किती अवघड आणि किती कुठल्या घटकावर प्रश्न येतात. मग हे सगळं मला वाटतंय आपण करतच असतो. प्लॅन फक्त असं करायचं की आपल्याला त्या वर्षी आपण किती प्रिलिम देणार आहेत आणि किती मेन्स देणार आहेत, त्यानुसार आपल्याला त्या घटकाच्या एकूण प्रश्नांची संख्या 60, 120 काही असू शकते. इकॉनॉमिक्स साधारण 80 ते 90 मेन्सला असतो, पॉलिटी 60 पर्यंत जातो, कधी कधी तो कमी झालेला असतो 85 ते 60 मध्ये व्हॅरी होतो. मग इतकं सगळं त्याचं महत्व माहित असेल ना तर मुख्य आणि पूर्वचा एकत्रित अभ्यास हा करावाच लागतो. फक्त मग जपायची गोष्ट एकच आहे की काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त मेन्सला येतात. उदाहरणार्थ GS4 मध्ये आपल्याला सायन्स टेक त्यातलं पर्टिक्युलर आणखी एक बोलायचं झालं तर डिझास्टर मॅनेजमेंट. बायोटेक्नॉलॉजी एक वेळ तुम्ही म्हणू शकता की प्रिलिमला काहीतरी त्याचा टच आहे बायोटेक्नॉलॉजीचा, पण डिझास्टर मॅनेजमेंट, स्पेस प्रोग्राम परत अगेन त्यात पण डिफाईन करून घ्यावं लागतं. तुम्हाला थेरी नाही, फार थेरी जायची गरज नाही जेव्हा प्रिलिम बद्दल बोलतो. उदाहरणार्थ काय ऑर्बिट्स कोणते कोणते असतात, लॉन्चिंग व्हेकल कोणते कोणते असतात, ह्याची थेरी करायची गरज नाही. स्पेस प्रोग्राम प्रिलिमसाठी फायद्याचं कसं आहे, त्या वर्षी आपण काहीतरी GSLV तरी लॉन्च केलेलं असतं, कुठलं तरी PSLV केलेलं असतं किंवा काहीतरी कुठेतरी एक मिशन फेल गेलेलं असतं, काही असू शकतं. एखाद्या ठिकाणाबद्दल विचारते, नाव बदललेलं असतं, काहीतरी व्हीलर बेट वगैरे असेल काहीतरी असं. म्हणजे ह्यातलं फक्त तुम्हाला मेन स्पेसिफिक काय काढून टाकायचं आणि प्रिलिम ओरिएंटेड काय करायचं हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण जे पहिल्यांदा म्हटलं की तुम्ही सिलेबसला स्ट्रिक्ट असणं खूप महत्वाचं आहे. किती गोष्टी एकमेकाला ओव्हरलॅप करतात. PYQ पाहिल्यानंतर मला काय लक्षात येतं की करंट अफेअरवर प्रश्न येतात की मूळ थेरीवर प्रश्न येतात. मग ते किती फोर्सने ते आपल्याला बाहेर जावं लागतं पृथ्वीच्या मध्ये, एस्केप वेलोसिटी वगैरे ते तिकडचा पार्ट राहिला. ठीक आहे, त्यामुळं मुख्य आणि पूर्वचा एकत्रित कसा प्लॅन करावा याचं मला वाटतं उत्तर मिळालं. नोट्स कशा काढाव्यात याचं आपण म्हणू कोणत्या विषयांच्या घटक आणि कधी, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कशा काढाव्यात याचं उत्तर कधी मिळतं, जेव्हा त्या विषयाचा तुमचा अभ्यास कसा आहे, तुमचे फॅक्ट्स चांगले लक्षात राहतात, तुमचे कन्सेप्ट कशा क्लिअर आहेत, यानुसार तुमच्या नोट्सचं स्वरूप ठरणार आहे. पण तेही करायच्या आधी त्या घटकाचा किमान तुमचा 70 ते 80% होल्ड आलेला असावा लागतो. उदाहरणार्थ आपण आता दुसऱ्या घटकाबद्दल बोललो, समजा आपण जिओग्राफीत जाऊयात. चला,
जिओग्राफीमध्ये गेलो आणि त्यात आपण लँडफॉर्म्समध्ये गेलो. प्रिलिमचा खूप चांगला प्रश्न लँडफॉर्म्स. ठीक आहे, लँडफॉर्म्स दरवर्षी 1-2 प्रश्न येतात. मेन्सला आता खूप त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यात आता पर्टिक्युलर गेलो, त्याचं प्रत्येक कसं असतं की नदीचा असेल, हिम नदीचा असेल, वाऱ्याचा असेल. ठीक आहे, यात पण कसे प्रकार पडतात, इरोजनल एक असतं, डिपॉझिशनल एक असतं, हे प्रत्येक घटकात पडतात. आता मला प्रत्येकाची कन्सेप्ट माहिती आहे की जेव्हा आता यातले पर्टिक्युलर जायचं, समजा आता काय घेऊ यातलं एक छोटंसं उदाहरण, आता एक्सफोलिएशन. डेझर्ट मधलं जे वाऱ्याचं आहे एक्सफोलिएशन कसं होतं ही संकल्पना माझी क्लिअर आहे. पण आता एक्सफोलिएशनमुळे जे दगडाचे प्रकार पडत असतील किंवा पर्टिक्युलर ठिकाणी काही वेगवेगळे नाव असतात रिजन वाईज. म्हणजे असं समजा एक्सफोलिएशनचं नाही पण वाळवंटे जे असतात, हमादा एक नाव आहे, परत बजादा असं काहीतरी एक आहे समजा. मग यातलं रॉकी कोणतं आणि सँडी कोणतं. रॉकी आणि सँडी तयार होण्यासाठी काय लागतं. मग आता हेच तुम्हाला फक्त इथं जावं लागतं की म्हणजे माझी कन्सेप्ट क्लिअर आहे ना. तर मग आणि काही अशी नाव आहेत की उदाहरणार्थ आता हे लगेच आपल्याला लक्षात येतं की बाबा मशरूम सारखे जे दगड तयार होतात असे काहीतरी ते तयार होतात, त्यांच्यावर लक्षात येते कशामुळे झालं असेल वगैरे, किंवा नावावरूनच भरपूर क्लिअर होतं. पण समजा आणखीन त्याला दुसरं आपण म्हटलं की समजा इन्सेलबर्ग म्हणलं, किंवा आणखीन काय म्हणूयात, समजा आपण 1-2 असं रॉक फॉर्मेशन, आता मला लगेच लक्षात येणार नाही पण त्यातही म्हणजे बारकावे कसे आहेत की ते रॉक फॉर्मेशन असं पॅरलल असावं लागतं की हॉरिझॉन्टल असावं लागतं. त्यानुसार पण दिसताना तो प्रकार एकच दिसतो. पण सॉफ्ट आणि हार्ड दगडांची रचना कशी, वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूने, त्यानुसार तो फॉर्म ठरत असतो. तर मला लगेच त्याचं नाव लक्षात येणार नाहीये. म्हणजे नोट्स कशा काढत यासाठी. तर मग मी काय करणार आहे, माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ना की मला हे कळतं की मग की बाबा कशी रचना असल्यावर काय तयार होतं, त्याला इम्पॉर्टंट घटक काय, की एखादी नदी समजा समुद्राला मिळत असताना तुम्हाला तिथं बाबा डेल्टा तयार व्हायला हवाय, तर मग त्याच्या वाटेत लेक नसावी. तर लेक का नसावी याची कारण मला पाठ करायची गरज नाहीये. जसं आपण म्हणलं फॅक्ट, ही काय पाठ करायची गरज काय की बाबा ती खूप खोल नसावी, मुळात ती नसावी, ती खूप खोल नसावी. किंवा मग इथून जी नदी वाहते ती स्वतःसोबत सेडिमेंट्स खूप सारे जास्त घेऊन यायला हवी, तेव्हा ती इथं ती डिपॉझिट करणार आहे. इथे हा जो शोर असणार आहे समुद्र किनारा तो रॉकी प्रकारचा किंवा स्टीप उताराचा नसावा, तो सौम्य उताराचा असावा. तेव्हा ते डिपॉझिशन इव्हनली आणि डेल्टा तयार होण्यासाठी महत्वाचं ठरणार. ही माझी कन्सेप्ट झाली. मग आता त्यात पण 2-3 प्रकार आहेत. म्हणजे बर्ड फूट काहीतरी एक प्रकार आहे, किंवा मला वाटते धनुष्याच्या आकाराचा एक काहीतरी प्रकार आहे. मग तो कुठल्या नदीवर कुठला तयार होतो, म्हणजे समजा सिंधू नदीने कोणता तयार केलेला आहे किंवा गंगा नदीने कोणता तयार केलेला आहे, मग जगातला सगळ्यात मोठा कोणता आहे, हे जर पाठ होत नसेल, मी काहीतरी दिलं की बाबा बर्ड फूट सिंधू आणि अजून कुठला तरी काय समजा फॅनच्या प्रकारचा एक तो गंगा, मला पाठ होत नाही, तर मग हा माझ्या नोट्सचा भाग असू शकतो. पण हा जो मगाचा पार्ट म्हटलो आपण काय की मग ते लेक कशी असावी की नसावी, सेडिमेंट्स कसे असावेत, तो कन्सेप्टचा पार्ट आहे, त्या नोट्समध्ये येतं कामा नाही. मग तुम्ही त्याचं वर्गीकरण करून घेऊ शकता. नदी नोट्स म्हणजे उदाहरण, नदी तिचं खनन कार्य, मराठीमध्ये आपण त्याला खनन कार्य म्हणून, नदी खनन कार्य, आणि त्याचे जे काही नदीच्या खनन कार्य तयार होतं, उदाहरणार्थ धबधबा, असं फक्त एवढीच नोट्स असणार आहे माझी. धबधबा तयार होण्यासाठी मग तो नदी वाहत येताना असताना तो जो खडक आहे तो मृदू असावा का कठीण असावा, हे नोट्सचा भाग असणार नाही. हा कन्सेप्टचा पार्ट आहे, त्यामुळे तिथे वेळ नाही घालवायचा. धबधबा असो, धावत्या असतात त्याला रॅपिड म्हणतात. आणखीन काय म्हणू शकतो आपण, ते खूप सारे आहेत. म्हणजे ते तो मॅच्युअर फॉर्म मध्ये झाला की जो म्हणजे ऑक्सबोलेक वगैरे होतोय. मग ते तर कन्सेप्ट इथेही आली की हा तुमच्या नोट्सचा पार्ट इथपर्यंत की ते मधल्या अवस्थेमध्ये होतो. पण इरोजन इथं होणार का, इथं म्हणजे समजा ही नदी वाहतीये, ऍट अ सेम टाइम एका बाजूला इरोजन सुरू असतं. मग समजा ही अशी फ्लो होती नदी, तर मग इरोजन या बाजूला करणार आणि डिपॉझिशन या बाजूला करणार, मग तेव्हा ते ऑक्सबोलेक तयार म्हणजे काय असेल ते होतं. मग कन्सेप्ट कुठला आपला, आणि किंवा पृथ्वीचे अंतरंग खूप महत्वाचा घटक आहे. प्रायमरी वेव्स आणि सेकंडरी वेव्स यातली लाईट सारखी कोणती असते आणि साऊंड सारखी कोणती असते. लाईट वेव्स आणि साऊंड वेव्स असल्यामुळे काय फरक तयार होतो, हा आपला अभ्यासाचा भाग. पाठांतरात फक्त असं काहीतरी करून ठेवा पाठांतर. प्रायमरी वेव्सला एक सिम्बॉल देऊन ठेवा की ती लाईट सारखी असते किंवा साऊंड सारखी असते किंवा जे काय असेल ते. तर नोट्स कशा काढत, एक तर आपल्या 3 ते 4 वेळा वाचन झाल्यानंतर 70 ते 80% होल्ड द्यावा लागतो. म्हणजे आपल्या नोट्सची संख्या जाडी कमी होणार आहे.
महत्वाचेच घटक त्यात येणार आहे. सुरुवातीला मला हा घटक वाटत होता की मला हा जड जातो, मला नोट्स काढावे लागेल, पण 3दा 4दा रिडिंग केल्यानंतर लक्षात आलं की मला नाही गरज आहे. मग त्या माझ्या नोट्स मधून ओमिट होऊ शकतात. नोट्स तसे काढायचे, काही भाग आपल्याला नंतर ओमिट करावं लागणार आहे, तर त्यानुसार राहायचं. आणि तेच की इफिशियन्सी नोट्स का काढायचे की आपल्याला कमीत कमी वेळात आपल्याला रिव्हिजन फास्ट झाली पाहिजे. जास्तीत जास्त अवघड विषय मला वाटणारे हार्ड मला वाटणारे ते त्यामध्ये आले पाहिजेत. परीक्षेच्या कमी वेळात जास्तीत जास्त रिडिंग या घटकाची होऊन जे मला काही समजा त्या वर्षी त्या घटकातनं 15 पैकी माझे 10 ते 11 सहज येतात. त्या वर्षी ह्या नोट्स आणि हा हार्ड विषय मी कव्हर केल्यामुळं तो आता माझा 13-14 कडे जाणार आहे ॲक्युरसी रेट. तेव्हा त्या नोट्सचा फायदा ठरणार आहे आपल्याला. तर त्या दृष्टीने आपल्याला नोट्सकडे बघितलं पाहिजे आणि त्या अपडेट करत राहावं लागतात. काही गोष्टी त्यातनं काढाव्या लागतात. तर तशा नोट्स काढायचं मग तुम्हाला ते स्किल पण असावं लागतं की ते पेज जे असणार आहे त्यात कसं काढणार आहे मी नोट्स, त्याला मग जागा कशा ठेवणार आहे का, मग काही ते स्टिकी नोट्स वगैरे जे काही प्रकार येतो तो वापरायचा आहे आपल्याला. मग काही मार्जिन रिकामीच ठेवायची की तिथं अपडेट करता येतील गोष्टी, काही खोडाव्या लागतील, काही अपडेट करावे लागतील, कधी कधी दुरुस्त करावं लागतं. त्या स्किल एक ते अभ्यास सुरू असतानाच ते त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, पण लगेच घाई करायचं नाहीये. मुळात आपल्याला काही असा पार्ट असतो की तो 100% डोक्यात राहतो, तो कधीच आपण विसरणार नाही. ते सोडून आणि महत्वाच्याच घटकांच्या नोट्स काढाव्यात. बुक लिस्ट बोललं पाहिजे का याच्याबद्दल, कारण खूप जनरल आहे. हो, तुमच्या PYQ साठी बघा कसं आहे. PYQ बुक मी याच्या जास्त बाजूनी नाहीये. का सांगतो, जसं मी पहिल्याच पॉइंटला सांगितलं की त्या लेखकाने तुमच्यासाठी काम सॉर्ट करून दिलेले, पण तुमच्यात जर ती स्किल नसेल की त्याच्यावरून प्रेडिक्शन करायचे. परत पुढे जाऊया, समजा राष्ट्रपती निवडणूक राहू दे, समजा आता मागाचा जो आपला चालू होता नदी आणि तिचं डिपॉझिशनल घेऊयात आपण. डिपॉझिशनल वर्क याच्यावर आतापर्यंत 2च प्रश्न आले समजा, आणि ते एकच घटकाला धरून होते. समजा आपण काय म्हणूया डेल्टा. ठीक आहे, मला काय कळलं, मी जेव्हा हे करतो अननोइंगली माझं काय झालं, मी नदी केली. अभ्यास तर आपण करणारच आहे, पण मला अभ्यास करताना जेव्हा मी आधी हे पाहिलं होतं तेव्हा काय लक्षात आलं, मी नदीचं डिपॉझिशनल वर्क पाहिलं आणि डेल्टावरच प्रश्न येता नसले. चुकून आपल्याकडून असं होऊ शकतं की फक्त डेल्टाला किंवा डिपॉझिशनल वर्कवर 2च प्रश्न आलेत म्हणून मी यावर्षी ते नीट करणारच नाहीये. आपल्याला अभ्यास का करायचा आहे की मूळ आपला अभ्यास हेतू काय, आपल्याला अभ्यास तिथपर्यंत आणि तेवढंच करायची की आपल्याला मार्क्स घेता आले पाहिजेत. ठीक आहे, हा आपला हेतू कधीच विसरता कामा नये. आपल्याला अभ्यास MPSCचा हा फक्त मार्क्स घेण्यासाठीच करायचा आहे. आपल्याला त्या विषयाचं तज्ज्ञ व्हायचं नाही, त्या विषयाला धरून आपल्याला कोणाशी आर्ग्युमेंट करायचं नाही. ते होतं कधी कधी आपल्याकडनं अननोइंगली. तर मग जर फक्त मार्क्ससाठी स्टिक राहायचंय ना, तर मला असं वाटतं त्यासाठी आपल्याला प्रिडिक्शन करता येणे खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रिडिक्शन करणार कधी, जेव्हा मी स्वतः आयोगाचे 10, 12, 15 काही प्रश्न घेऊन बसलो. मी फक्त यावर आता आज मी समजा ठरवलं की मी आज फक्त जिओग्राफीचे प्रश्न पाहणार आणि त्यातले त्यात फक्त लँडफॉर्म्स बद्दल काय काय आले त्या 10-15 एक्झाम मध्ये पाहून घेतो. तर मला लक्षात येते की जरी असं असलं तरी ह्या स्वरूपात अजून कुठं होऊ शकतं, हिमनदीचं होऊ शकतं. डिपॉझिशनल वर्क जर झालेलेच आहेत तर मग हिमनदीचे पण आहेत, मग डिपॉझिशनल वर्क वाऱ्याचे पण आहेत. मग प्रेडिक्शन करायला सुरू करतो आपण. याची डेप्थ मला लक्षात आली आहे ना की खूप काय काय होतं, पण त्यांनी इथंच राहिले आणि त्यातल्या तर रिलेटिव्हली सोपी गोष्टीवर राहिले. तर मी हिमनदीला पण लागू करू शकतो, हेच मी वाऱ्यालाही करू शकतो, हेच मी आणखीन कुठं करू शकतो. अजून काय राहिलं, समजा आपलं समुद्र किनाऱ्यावरचे काही ते बीचेस वगैरे पुळण त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, त्याची डेप्थ कळते मला. त्यामुळं मी तिथं विषयांची विभागणी करू शकतो. हे सोपे घटक याच्यावर शक्यतो प्रश्न आलेत, हे मध्यम स्वरूपाचे आहेत, हे करून जायला हरकत नाही. आणि काही घटक असे एक तर तो अवघड आहे किंवा त्याच्यावर प्रश्नच विचारत नाही आयोग. हे प्रेडिक्शन केलेलं तुम्हाला त्या एक्झाम पुरतं वाटेल की किती आउटपुट देईल किंवा काय, पण हेच तुम्हाला कंटिन्यू त्या वर्षीचे 2-3 प्रिलिम असतील, 2-3 मेन्स असतील किंवा पुढे आणखीन काही प्रिलिम मेन्स असेल तर त्यासाठी फायदाच आहे. त्यामुळं बुक लिस्टमध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला होता की PYQचं बुक वापरायचं, तर याचं उत्तर मी देईन की सोबत ठेवा, पण शक्यतो आयोगाचे जे मूळ पेपर आहेत याच्यानी अजून एक फायदा काय होतो तुम्हाला सांगतो. तो फॉन्ट पाहण्याची सवय लागती. दुसरी गोष्ट, PYQचं बुक देताना त्यांनी ते समजा त्याबद्दल जे आपण बोललो, त्यांनी लँडफॉर्म्स जो एक हेडिंग दिली लँडफॉर्म्स बद्दल, तर त्यात सगळे लँडफॉर्मचेच प्रश्न देणार. त्यामुळे तुम्ही हे सोडवता पण प्रश्न, ते प्रश्न सोडत असताना लक्षात काय येतं की आपल्याला माहिती आहे
की हे फक्त लँडफॉर्मचे प्रश्न आहेत. आपली मानसिकता त्या बाजूला वळलेली असते, आपले ते प्रश्न येण्याची ॲक्युरसी वाढलेली असते. पण आयोगाचा प्रश्न काय असतो, आत्ता तुम्ही समजा RBIचे कार्य हा प्रश्न वाचल्यानंतर पुढचाच हा एक समजा 5 नंबरचा प्रश्न होता आणि त्यानंतर लगेच 6वा प्रश्न आहे की नदीचे खनन कार्याने तयार होणाऱ्या एखाद्या भूरूपाबद्दल काहीतरी प्रश्न आहे. तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या माइंडसेटवरून डायरेक्ट जिओग्राफीच्या माइंडसेटवर शिफ्ट व्हावं लागतं. तिथं तुम्हाला हे कोणी सांगायला नसतं असं हेडिंग देऊन की आता लँडफॉर्मचे प्रश्न तयार होतात, चालू होतात बरं का. मग हा तुमचा जो शिफ्ट आहे तिथं तुम्ही म्हणजे आता हे माझं अनालिसिस, हे जे तुमचं हे असतं ना शिफ्ट 2 विषयांचा मधला, इथे ॲक्युरसी थोडीशी गडबडलेली असते. हे परत म्हणजे हेच PYQ अनालिसिस करतानाच माझा हा अनालिसिस जो बुकमधून मला कव्हर करून घेता येत नाही, लिमिटेशन्स येतात, पण मला माहिती असतं प्रश्न कोणते येणार. त्यामुळं या 2-3 गोष्टीचा ऍडिशनल फायदा मिळतो. फॉन्ट हे 2 विषय एकमेकाला बदलून येत असताना काय होतं, एक्झॅक्टली. मग त्याचा फायदा कधी आहे की तुम्हाला इथं अडचण नसेल तर काही केल्या तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. पण मला असं वाटतं मग तेच आयोगाच्या मूळ पेपर हाताळण्याची सवय लागती. हे जे ट्रान्झिशन आहे ते त्यामध्ये ॲक्युरसी माझी कशी राहते, फायदा मिळतो की तोटा होतो, हे सगळं समजायला तिथं मदत होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आयोगाचा मूळ पेपर हाताळायला हरकत नाही. एखादा विषय असतो की तेव्हा खूप सारे प्रश्न आहेत आणि अभ्यास खूप सारा करायचा आहे बाकी, तेव्हा मग तुम्ही ही पुस्तकं वापरली पाहिजेत, तेव्हा फायदा होऊ शकतो. पण हे संपल्यानंतर मला वाटतंय किंवा शक्यतो सुरुवात अशी केली मूळ पेपर पासून तर जास्त फायदा होईल. त्यानंतर तुमच्या आजूबाजूचे वातावरण काय अपेक्षित आहे तुम्हाला, यात काय या प्रश्नात काय अपेक्षित आहे, काय जाणून घ्यायचं, वातावरण म्हणजे काय. स्टडी ग्रुप, आणखीन काय. सोशल हा सोशल मीडिया, अजून काय. ठीक आहे, याच्याबरोबर पहिलं बोलू आपण. स्टडी ग्रुप ज्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनचा पार्ट आहे. स्टडी ग्रुपचं टार्गेट सेम आहे का, सेम एक्झामला क्वालिफाईड आहेत का, सेम एक्झाम म्हणजे टार्गेट तेच आहे का, क्वालिफाईड आहेत का, त्यांच्या अभ्यासाची पातळी, त्यांचे सहकार्य करण्याची वृत्ती आणि याच्या सगळ्यात वरचा प्रश्न, तुम्हाला गरज आहे का. स्टडी ग्रुपपेक्षा ना सगळ्यात चांगलं कंपेनियन मी मगाशी जे म्हटलं ते, परत ह्या गोष्टी नाही कधीच सुटणार नाहीत, MPC पास होत नाही तोपर्यंत. PYQ आणि तुमचा ग्रुप खूप छान आहे पण तुमचा अस्तव्यस्त अभ्यास चाललाय, का उपयोग आहे. PYQ खूप चांगले करा, हेच तुमचे स्टडी, हा स्टडी ग्रुपचा तुमचा कंपेनियन आहे. सिलेबस ठेवा चांगला आणि त्याच्यानंतर पण ठरवून, मला वाटतं या गोष्टी होत नाहीत ओघाओघाने. सहज काही विषय निघताना मित्रांमध्ये जर लक्षात आलं की आपण ह्या गोष्टी एकत्र मिळून चांगलं करू शकतो. त्या वर्षी करंट अफेअर्सच्या मला नोट्स काढायच्यात, पण स्पोर्ट्स म्हणजे खेळाला धरून काही असतात आणि पुरस्कार या घटकाच्या नोट्स मला काढता येत नाही किंवा मला आवडत आहे, पण मी काय केले, राजकीय काढल्यात, आर्थिक काढले वगैरे वगैरे. तर मग तुमच्या मित्राची तयारी असेल, तुम्ही त्या नोट्स पाहिल्यात की मला वाटते की मी त्याच्या ह्या नोट्स मी वापरू शकतो आणि त्यालाही तुमच्या ह्या नोट्स वापरायची इच्छा आहे, तर तसं तुम्ही करू शकता. रिव्हिजन, एखाद्या घटकावर काय काय प्रश्न आलेले त्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता. त्याचे पॉईंट्स काही पाठांतराचे घटक असतात, एखादा ग्रुप एखादा पॉईंट डिस्कस करून आपण चांगलं करू शकतो. उदाहरणार्थ समजा स्पोर्ट्समध्येच त्या वर्षी समजा FIFA वर्ल्ड कप झालेला आहे समजा, मग त्याला पटपट पटपट एखाद्या मित्राने शॉर्ट, आपल्याला लक्षात राहत नाही पण तुम्ही शॉर्ट ट्रिक्स तयार करू शकता की त्या वर्षीचा म्हणजे काही वेगळे पुरस्कार असतात, जसं आपल्या म्हणजे मॅन ऑफ द मॅच असतं. आता मला यातलं एवढं सांगता येणार नाही, पण मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज, गोल्डन बूट कोणाला तरी मिळतो, सगळ्यात जास्त गोल्स कोणीतरी काहीतरी केलेले असतात, परत बॅलेंडिओर काहीतरी एक पुरस्कार आहे मला वाटतं त्याचे, परत असे कोणाला हरवून सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत मिळवलं वगैरे, भरपूर सारे घटक आहेत. मग मला पाठ होत नाही, मग त्यात काहीतरी हेच ऑस्करला पण होतं लागू. बेस्ट ऍक्टर असतो, बेस्ट ऍक्ट्रेस असते, डायरेक्टर असतो, म्युझिक असतं, आणखीन बरंच काय काय असतं. ऑस्कर नंतर मग समजा आपले नॅशनल अवॉर्ड आहेत सेम ते असतं. आणखीन काय असतं, नोबेल आहेत. मग हे सगळं म्हणजे हे तुम्हाला फायद्याचं होते का, मला फायद्याचं होते का, आणि मी ज्यांच्याकडून घेतोय ते त्यांना माझ्याकडून फायदा होते का, हे सगळं फायदा नक्की होतो. फक्त तो ठरवून करायला गेल्यानंतर
त्यात काहीतरी आर्टिफिशियलनेस येणार, मग ते तुम्ही प्रत्येक पातळीला हे चेक करणार की तो सहकार्य करतोय का, मग मीच त्याला इनपुट जास्त प्रोव्हाइड करतोय वगैरे. मग ते न्यूट्रल राहता आलं पाहिजे. त्यापेक्षा ओघाओघत होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि दुसरं काय म्हणले, सोशल मीडिया. आता बघा कसं आहे, लांब राहणं हे आपण नाही मग हेच आहे, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, आपण अधिकारी होणार आहोत, म्हणजे आपल्याला कोणीतरी इन्फ्लुएन्स करते आणि आपण होतोय, हे गुण आपल्याला अपेक्षित आहेत का? त्याचा चांगला फायदा करून घेऊ शकतो. पर्सनली मी कधीच लांब राहिलो नाही, पण लिमिटेड यूज करत राहिलो. आता उदाहरणार्थ टेलिग्राम, सहज आता कितीतरी चांगले टेलिग्राम चॅनेल क्विज घेत असतात, क्विज म्हणजे सहज ते मग ते चांगले फटाके वगैरे उडतात, मजा वाटते. हा, मग त्याचा फायदा करून घेऊ शकतो. सहज बाबा मी पाहिलं, हा प्रश्न वेगळा वाटतोय, आशयानिशी दाट शक्यता नाही, ह्या फॉर्मॅटमध्ये माझा अभ्यासच नाहीये, असंही एखाद्या घटकावर असा प्रश्न येऊ शकतो, त्याचा फायदा असतो. कोणीतरी काहीतरी क्लास तयार केला असतो, काहीतरी रिव्हिजनच्या नोट्स आलेल्या असतात, किंवा खूप कमी पैशांमध्ये खूप चांगला प्लॅन असतो, 99 रुपीजमध्ये रिव्हिजन प्लॅन असतो वगैरे वगैरे. आपण कम्फर्टेबल असणं आपल्यासाठी गरजेचं असेल. मला ऍक्सिडेंटली मी सहज असं एकदा दोनदा परचेस केलं, एक परीक्षेचे 1-2 दिवस आधी, आणि पूर्णही नाही वाचलं, 1-2-4 पानं वगैरे वाचली, त्यातनं डायरेक्टली त्या दिवशी 2 प्रश्न होते, मी जेवढं काही वाचू शकलो त्यात. फायदाच आहे. मग हे सोशल मीडियामुळे मला कळलं. पण तुम्ही जर फेसबुकवर जाताय, इन्स्टावर जाताय आणि वेगळंच काहीतरी चालू आहे, तर ते अपेक्षित नाही. सोशल मीडियाचा उपयोग चांगलाही होऊ शकतो, तर त्या प्रकारासाठी आपण करून घ्यायचं. आणखीन काही आजवरच करंट अफेअर्स, तर मग मला वाटतं की हा सोशल मीडियाचा. आणि तुम्ही काय म्हणता, ग्रुप असं सजेस्ट करता येणार नाही मला, पण सहज रॅन्डमली सर्च करायचं, MPSC जिओग्राफी, तुम्हाला जो विषय हवा आहे तसं, त्यानुसार ते चॅनल थोडं एक्सप्लोर करा, थोडं स्क्रोल करून बघा काय त्यामध्ये कसं आहे, महत्वाच्या गोष्टी दिसत आहेत का. कधी कधी ट्रिक्स दिले असतात, उष्ण वारे, आणि त्यांचे त्या ह्याच्यानुसार कधी कधी मग ते तुम्ही तो मेसेज तुमच्या सेव्ड मेसेजमध्ये ठेवा, किंवा तुमचा पर्सनल एखादा म्हणजे माय जिओग्राफी चॅनेल वगैरे असं काहीतरी स्वतःचा चॅनल किंवा ग्रुप तयार करा, आणि तो मेसेज तिकडे कॉपी पेस्ट करून ठेवा. रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला ज्या दिवशी काही वेळेस आपल्याकडे पुस्तक नसतं, ट्रॅव्हल करत असतो किंवा कुठेतरी गेलेलो असतो, आपण पुस्तक सोबत ठेवत नाही, मोबाईल काढला तेच मेसेज परत रिव्हिजन मध्ये पाहिलं, होऊ शकतं. सोशल मीडियाचा चांगला वापर लांब राहण्यापेक्षा आहे ना, योग्य आणि चांगला वापर करू शकतो का, तर करू शकतो. आणि ते ठरवून लांब राहणं म्हणजे ते आपण काहीतरी तप करतोय, जप करतोय, आपण नाही करत तसं काही. हा, याचा लिमिटेड वापर होऊ शकतो, चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर कंबाईन प्लस इतर परीक्षा, एकत्रित अभ्यास आणि रणनीती, याचंही मला वाटतं बोलणं झालं आपलं. की जेव्हा आपण फक्त स्टेट सर्व्हिस प्रिलिम म्हटलो मागाशी, आणि आपल्याला फक्त पॉलिटीचे किंवा जॉग्राफीचे 15 प्रश्न दिसले, पण तेच जर मेन्सला गेलं, समजा आपण इथं स्पेसिफिक बोलूयात, आपण इथं पॉलिटीबद्दलच, समजा स्टेट सर्व्हिस प्रिलिमला 15, कंबाईनला 10 ते 12 वॉट एव्हर असतील काय. त्यानंतर आणखीन एखादी समजा गट कची आता एकत्र झाली, समजा तुम्ही एखाद्या वेगळ्या स्पेसिफिक कुठल्या तरी एक्झामला क्वालिफाईड असेल, तर त्यात समजा 5 ते 10 प्रश्न असतील, परत ह्याच्याच मेन्सला ह्याचे 60, ह्याचे परत 10 ते 12, असं तुम्ही बघा किती प्रश्न तयार होतात. आणि काही चॅप्टर असे की ते कसं काय आपण त्याला डिफाईन करणार की हा फक्त प्रिलिमचा आहे, हा फक्त मेन्सचा आहे वगैरे. किती आहेत चॅप्टर त्यात, राष्ट्रपती आहे, मगच म्हणजे सारखं सारखं तेच येतं आपलं, पण ठीक आहे. राष्ट्रपती असन, राज्यघटनेची निर्मिती असन, परत आणखीन काय म्हणू शकतो आपण, संसद, कितीतरी म्हणजे सर्व चॅप्टर माहिती आहेत आपल्याला. हे वारंवार प्रश्न आहेत, त्यामुळं एकत्रित अभ्यास करतच असतो आपण. फक्त त्याचं जेव्हा आपल्याला ना भान असतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की त्याची किती व्यवस्थित आणि किती चांगल्या प्रकारे करायचे. फक्त त्यासोबत काय करायचंय की त्या एक्झामची स्पेसिफिक रिक्वायरमेंट, की त्या एक्झाम मला असं माहिती की या एवढ्या 5 ते 10 प्रश्न येणार आहेत, मग साधारण मी राज्यघटनेची निर्मितीपासून सुरू होईल ते फार तर न्यायालयापर्यंत जाईल. त्याला ॲडिशनल काय करणार, समजा मी एमर्जन्सी आणि राज्यघटना आपलं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, एवढंच फक्त जोडून घ्यायचंय, झालं. त्यामुळे हे करतच असतो. हे म्हणजे मागच्या मुद्द्यांमध्येच ह्या मुद्द्यांचं उत्तर कव्हर झालंय की कंबाईन आणि इतर परीक्षांची. फक्त आपण ॲट अ टाइम 2 ते 3 मेन्सला क्वालिफाईड असू, प्रिलिमच्या पुढे जाऊन बोलतोय आपण की माझी ह्या महिन्यात समजा कंबाईन मेन्स आहे आणि 2 ते 3 महिन्यात राज्यसेवा मेन्स आहे, तेव्हा मग तुमचे रिव्हिजनच्या स्किल, तुमचा अभ्यासावर असलेली कमांड
या सगळ्यांच्या एकत्रित तुमच्या आकलनातून तुम्हाला ठरवायचं की मी काय करायचं यातून कुठली हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न असं याच्यावर वाटलं तर आपण त्यावेळी बोलूयात. पूर्व परीक्षेच्या टिप्स बघा. पूर्व परीक्षेचे ना गोष्टी खूप प्रेडिक्टेड आहेत. गोष्टी प्रेडिक्टेड आहेत. काही काही गोष्टी अशा आहेत की ज्यातनं 100-60 प्रश्न त्या गोष्टींवर येत असतात, काही 4-5 विषयांची मिळून. त्यात आपण 50+ आउटपुट काढू शकतो. म्हणजे तो तुमचा सध्याच्या परिस्थितीला जीएसचा स्कोर झाला 100च्या आसपास. ते विषय मगाशी आपण बोललेलो, तरी थोडक्यात आपण इथं त्यांची नावं लिहूयात. पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर. आणि हे मी थोडंसं माझ्या म्हणजे मला ज्या गोष्टी लक्षात येतात त्यानुसार सांगतो. एखादा यातला विषय एखादा बदलू शकतो. मला वाटतं मॉडर्न हिस्ट्रीच्या ऐवजी माझं सायन्स चांगलं आहे, मला सायन्स इथं बसतं, त्यांनी तसं घ्यावं. एखाद्याला वाटतं की नाही एन्व्हायरमेंट, पण मला असं वाटतं की मी वाटतं की जरी एखादा दुसरा प्रश्न आला ते मी आउट ऑफ घेऊ शकतो, त्याने एन्व्हायरमेंट घ्यावं, फक्त त्याचं वेटेज कमी राहतं. मग काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचे रिव्हिजन पण घटक असे, पण परत त्याचा अभ्यास बदलतो. करंट अफेअर रोज करत राहावं लागतं. पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स ऑलमोस्ट त्याची रिव्हिजनच असावी लागते. ज्या दिवशी तुम्ही अभ्यास चालू करता त्या दिवशी यांची रिव्हिजन असावी लागते, कारण हा स्टॅटिक पार्ट आहे, बदलत नाहीत. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं याचं 50 वर्षानंतर पण उत्तर तेच राहू शकतं. जिओग्राफी, माउंट एव्हरेस्टची उंची किती, प्रश्न तेच, उत्तर तीच राहणार. त्यामुळे स्टॅटिक पार्ट आहे तो चांगलाच असला पाहिजे. करंट अफेअर यावर्षीच काम येतं, पुढच्या वर्षी येईल का नाही सांगता येत नाही. मॉडर्न हिस्ट्रीज तसे, फक्त काय की त्याचं स्वरूप खूप वेगवेगळं आहे, त्यामुळं त्यात तेवढं म्हणजे पण तेच आहे की 60 पैकी साधारण किंवा 60 पैकी 50 प्रश्न कव्हर करू शकतो. मग आपल्याला साधारण परिस्थितीनुसार काय दिसतं की आपल्याला 115+ जाता आलं पाहिजे, 120 पर्यंत वगैरे जाता आलं पाहिजे. त्यातले 100 मार्क इथंच कव्हर होतात. मग जो अवघड घटक राहिला एन्शियंट मिडायवल, परत आणखीन काय, सायन्सला मी थोड्यासाठी इथं घेतो सायन्स. मग यातून ज्याच्या आणि त्या वर्षी तो घटक किती मार्क्स घ्यायला अलाउड करतो त्यानुसार तुमचं ठरतं. मग त्या वर्षी तुमचे मार्क 110 पर्यंत राहणार आहेत की 125 पर्यंत जाणार आहेत, कट ऑफ तसा व्हॅल्यू करतो. पण मला वाटतं बेस आहे ना तुमचं प्रिलिमचा हे घटक तयार करून. इथं जर मार्क गेले नाही हे खूप चांगलं चाललं तरी पण ते तितके मार्क अचीव्ह होत नाहीत. त्यामुळं या घटकावर सगळ्यात जास्त कमांड घेऊन ठेवायची आहे. आणि प्रेडिक्शन पण यांचं खूप जास्त चांगल्या प्रकारे करता येतं आपल्याला. आणि एक दुसरी टिप मी अशी देईल, डायरेक्टली अभ्यास रिलेटेड नाहीये, मला माझ्या बाबतीत जाणवलं असं की प्रिलिमचा अभ्यासाची सुरुवात कधी करावी. प्रिलिमचं महत्व काय माहिती का, तुमचा मेन्सचा खूप मस्त अभ्यास झालेला आहे, मेन्स बेस झालेली खूप म्हणजे खूप छान झालेली आहे, पण त्या वर्षी तुम्ही प्रिलिमच डाऊन आहे, काहीच उपयोग होत नाही अभ्यासाचा. त्यामुळे प्रिलिम इतकं महत्वाचं सध्या काहीच राहिलेलं नाहीये. त्यामुळे मी म्हणेन की तुम्हाला जनरली तुम्ही 3 महिने आधी किंवा 2.5 महिने आधी तयारी सुरू करत होते प्रिलिमची, आणि तुम्हाला असं वाटतं की मला इथून चांगला आउटपुट मिळत नाही. इतर लोकांनी कधी चालू करत, तुम्ही 4 महिने आधी जरी प्रिलिमचा अभ्यास चालू केला तरी बिघडत काहीच नाही, कारण प्रिलिम पास असाल तरच मेन्सचा अभ्यास किंवा मेन्सला बसण्याची संधी मिळते. आणि तेच आहे मगाशी जे म्हटलं की तुम्ही 4 महिने आधी प्रिलिम केले म्हणजे तुमचे 4 महिने व्हायला गेले का, अजिबात नाही. मेन्सच्या कितीतरी घटक त्यात ऑलरेडी कव्हर झालेले आहेत ना तुमचे. तुम्ही स्पेसिफिक लँग्वेजसाठी वेगळा जास्त टाइम काढून ठेवू शकता, पेपर जास्त सोडू शकता, तुम्ही रिव्हिजन जास्त ठेवू शकता, त्यात नुकसान असं काहीच नाही. त्यामुळे मला वाटतं की ही म्हणजे मी माझ्या बाबतीत थोडंसं फॉलो केलेलं प्लॅन होतं की मी इतरांच्या खूप म्हणजे ॲटलिस्ट 15-20 दिवस ते महिनाभर आधीपासूनच प्रिलिमची तयारी करतो, कारण मला प्रिलिमला इन्सिक्युअर जास्त वाटायचं. ती गोष्ट आहे. आरोग्य आणि परीक्षा, आजारी पडायचं नाही, दुसरं काहीच नाही. यात काय फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. अभ्यास चांगला असेल तर मेंटल हेल्थ आपोआप जपली जाते. तुम्ही मार्क्सवादी तर राहायचंय, सोबत स्वार्थी इन पॉझिटिव्ह या इन पॉझिटिव्ह वे. कसं, आता फिजिकल हेल्थ हा काही इतकं मला नाही वाटत की आपण फार बोललं पाहिजे. जो तो आपापली काळजी घेत असतो, आजारी वगैरे पडायचं नाही, बेसिक आपल्या गोष्टी जपायच्यात कुठं म्हणजे. आणि जरी आजारी पडलं तरी दवाखान्यात दाखवून वगैरे, पण तुमचं मेंटल हेल्थ खूप मॅटर करते. प्रिलिम पास व्हायचं असेल ना, तुमची मेंटल हेल्थ कशी आहे, अगदी हा घटक पेपरला जाताना, पेपरचा जो डी डे म्हणूयात आपण त्याला, या दिवसापर्यंत मॅटर करते. कसं,
तुमचा जर अभ्यास खूप चांगला होत असेल ना, तुमचा आपोआप तुम्ही कॉन्फिडंट फील होता, तुमची मेंटल हेल्थ चांगली राहते. आपल्याला मार्क्स आणायचे, त्यासाठी सगळं करायचंय. मित्रही त्यासाठीच असणार आहेत आपले, फॅमिली तेवढीच लिमिटेड असणार आहे, आणि इतर काही गोष्टी असतील. मेंटल हेल्थ ज्या गोष्टीने खराब होत असेल ती गोष्ट आपण टाळायचीच आहे. आणि फक्त प्रिलिम पुरतं नाही, हे तुम्ही पोस्ट हातात येत नाही ना तोपर्यंतच, इंटरच्या दिवसापर्यंत पण हे लागू होतं. आणि दुसरं स्वार्थी पॉझिटिव्ह मध्ये काय, की त्याचा एखाद्या मित्राचा नाही कॉल रिसिव्ह केला, एखादी घटना अशी घडली की ज्याचा माझ्यावर इम्पॅक्ट पडतोय, पण मला लक्षात येते की ते त्यामुळे माझी मेंटल हेल्थ किंवा ओव्हरऑल टेम्परामेंट खराब होते, जपायचं ते, त्या बाबतीत स्वार्थी राहायचं. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या म्हणजे टार्गेट डेडिकेशनने काम करत असाल ना, नाही फरक पडत त्याचं काय. आणि डे म्हणजे ह्या इथं कसं म्हटलं मी, की परीक्षेला जाता समजा तुम्ही बाईकवर जाताय, बाईकवर जाता तर कोणासोबत काहीतरी ऍक्सिडेंट होतो, आपली चूक नसते, कोणीतरी येऊन आपल्याला धडकतं, रिक्षाने जाते, पैशावरून खरं होतं, काही असू शकतं, नको असलेली व्यक्ती कधी कधी वाटेत भेटते. मग या सगळ्याचा इम्पॅक्ट आपण पडू देतो का, तर तो पडू देत असेल तर आपण हे फॉलो करत नाहीये. माझा अल्टिमेट गोल काय, मला त्या दिवशी प्रिलिम पास व्हायची, त्या दिवशी मला रस्त्यात जाता तर कोणी कानाखाली मारली निष्कारण, तरी मी असं स्वीकारणार, मला अभ्यासाला जाणं, माझे पेपर महत्वाचं माझा, कारण तो पेपर मिस झाला तर पुढचा पेपर मला साधारण वर्ष म्हणजे 13-14 महिन्यानंतरच द्यावा लागतो. म्हणजे त्या एका रिएक्शनला आपण इतक्या महिन्यांनी म्हणजे किंमत चुकवत असतो, त्यामुळं ते जपलंच पाहिजे. आणि हे जपलं तर ते साहजिक आहे. परीक्षेचं म्हणजे फक्त अभ्यास करूनच परीक्षा पास होत आहे तर असं नाहीये. कितीतरी अधिकारी मित्र असतील किंवा जॉब करणारे व्यक्ती, अभ्यास फार कमी असतो, ते डेली 2 ते 3 तासाच्या पलीकडे देऊ शकत नाही, कधी कधी तेवढे देत नाही त्यांना, तरी येऊन ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्त मार्काने प्रिलिम पास होऊन जातात का, त्यांची मेंटल हेल्थ चांगली असते. परीक्षेची रिक्वायरमेंट, परीक्षेसाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी ह्या त्यांना माहीत असतात काय करायचे, पुरवून असतो, त्यामुळे तर त्यांनी पोस्ट काढलेली, म्हणून तर ते जॉब करता करता अभ्यास करू शकतात. मग त्यामुळे एवढा अभ्यासही त्यांचं पुरतो. कधी कधी आपण खूप अभ्यास चांगला करतो, 10-12 तास करतो, काहीतरी करतो, पण आपली मेंटल हेल्थ किंवा टेम्परामेंट चांगलं नसतं तर परिणाम होतो त्याचा वाईट. त्यामुळे तेवढं एक जपायचे. फॅमिली प्रेशर आणि एक्झाम, काही मुद्दे महेश सरांना घ्यायला सांगायचे का, काही मुद्दे महेश सरांना. किती स्लाइड्स आहेत आणखीन, हे कट कसं करायचं, हे झाले. फॅमिली प्रेशर आणि एक्झाम, काही नसतं फॅमिली प्रेशर. कुटुंबाशी प्रामाणिक राहा, आणि प्रेशर आहे की अपेक्षा हे ठरवून घ्या. फॅमिली सोबत तुम्ही डिटॅच राहू नका. तुम्ही, आपण कुटुंबापासून लांब राहतो, मला वाटतं 90% कॅन्डिडेट्स हे गावापासून लांब राहून पुण्यात वगैरे किंवा इतर ठिकाणी, तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात. आपण फॅमिलीपासून डिटॅच असतो, म्हणजे अंतर, म्हणजे फिजिकली आपलं कनेक्शन नसतं, पण आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तुमचे प्रामाणिक प्रयत्न त्यांना दिसू द्यात, तुम्ही जे काय करतायत ते किती प्रामाणिकपणे आणि इफिशियंटली करतायत ते त्यांना दिसू द्यात. तुम्ही पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ठेवा, थोडं ठेवा पण पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ठेवा, की आज माझा असा असा अभ्यास होतोय, मला असं वाटतं मी इथपर्यंत पोहोचू शकतो, माझा अभ्यास असा असं सुरू आहे. तुम्ही त्यांची विचारपूस करा की तुमचं कसं सुरू आहे वगैरे वगैरे. होपफुल राहा, पॉझिटिव्ह राहा, आई वडिलांची प्रामाणिक राहा. आपण विचार करा, नाही म्हटलं तरी आपण साधारण 25 क्रॉस असलेले भरपूर जण आहेत, 30च्या जवळ गेलेली खूप सारे जण आहेत. आपण तसं टेक्निकली म्हटलं तर 22-23 नंतर कमवायला सुरू करायला हवं होतं, आणि आई वडिलांना तिथंच रिटायर करायला आपण हवं होतं. पण आई वडील पण आपल्या आज कष्ट का करतायत, आपण या वयाचं होसपर्यंत पण त्यांच्या आपल्याकडनं अपेक्षा, तो प्रेशर नाहीये, प्रेशर आपण त्याचं करून घेतोय. मला असं वाटतं की आई वडिलांची प्रामाणिक राहा, जे काही होते त्यांना त्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्या, पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ठेवा आणि आपल्याला ह्या वयापर्यंत ते फंडिंग प्रोव्हाइड करतात. आपण इतर गोष्टीत न पडता फक्त फंड, नाही म्हटलं तरी 10,000 रुपयेपर्यंत आपला खर्च कसाही होतो. एवढे आपण मुळात आपण साधारण 30 ते फार नाही 30 ते 40 हजार महिना कमवत असताना ऑलरेडी आपण 10,000चं बर्डन त्यांच्या टाकतो, म्हणजे ऑलमोस्ट 50,000ची हिशोब आपला चुकतोय. मी एवढं सगळं ते घरचे आपल्याला सपोर्ट करतायत, ते नाही आपल्याला सांगत की आम्ही काय प्रेशर घेऊन हे सगळं करतोय. त्यामुळे आपणही सांगणं अपेक्षा, आपल्याकडनं अपेक्षित काय की आपण मग ते मागचं जे मागच्या स्लाइडमध्ये जे पाहिलं, मेंटल हेल्थ का जपायची आहे, आपण अकाउंटेबल कोणासाठी आहोत, आई वडिलांसाठी आहोत.
त्यामुळे मग त्यात माझा मित्र माझ्याशी बोलतो का माझ्यासोबत काय घडतं, जे काय असेल ते आपल्या इतर गोष्टी, या गोष्टी मॅटर नाही करत. आपण आईवडिलांना अकाउंटेबल आहे, त्यांनी हे फंडिंग बंद केलं तर आपली स्पर्धा परीक्षा पण बंद पडू शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते प्रेशर नाहीये, ती अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आहे ना पूर्ण करायची का नाही, याच्या आधी एक प्रश्न विचारायचा की आपण त्यांच्या अपेक्षा कशा, म्हणजे फार जास्त अपेक्षा करतायत ते आणि आपण कुठं चाललोय. मला वाटतं की मी राज्यसेवा नाही करते, मी सध्या कंबाईन फोकस करतोय, मी आधी कंबाईन मधून पोस्ट काढतोय वगैरे, असं हेल्दी कम्युनिकेशन ठेवा तुम्ही त्यांच्यासोबत की नाही होते माझा अभ्यास, मी थोडा ब्रेक घेतोय वगैरे, काही जे काय असेल. त्यामुळे ते प्रेशर नाहीये आणि तेच एक्झाम त्याचाच पार्ट आहे. त्यानंतर प्रामाणिकपणे हा एक मुद्दा कव्हर झाला आणि आपलं प्रेशर नाही, त्या अपेक्षा आहेत त्यांच्या आणि ते काही फार नसतं आणि ते असणं काही चुकीचं नाहीये. परीक्षा हॉल स्ट्रॅटेजी बघा, राज्यसेवेला आहे ना 2 तास असतात आणि कंबाईनला असतो 1 तास. प्रश्नांच्या स्वरूपात फार फरक आहे असं दिसत नाही, पण ह्या 2 तासात आहे ना ॲक्युरेसी खूप जास्त असली पाहिजे. इथं चुकीला वाव नाही. चुकीला अजिबात स्कोप नाही इथं. इथं असतो 1 तास. इथं एक वेगळा प्रकार काय घडतो की प्रश्न वाचला म्हणजे थोडक्यात त्याला तुम्ही जर वेळ दिलाय तर बऱ्याच वेळा उत्तर द्यावंच, मला तरी वाटतं. होतं काय की तुमचं त्यांनी वेळ खाल्लेला आहे, तुम्ही उत्तरही देत नाही. रिस्क इथं रिस्क जास्त घ्यावी लागते बघा. आणि पूर्ण एक इथं दुसरं एक काय येतो की पूर्ण पेपर कव्हर करणे. ठीक आहे, कधी कधी काय होतं की एक असा घटक असतो ज्याच्यात आपल्याला मार्क्स चांगले येणार असतात, पण तो शेवटी येतो आपल्याकडे, तिथं पोचतो आपण, प्रश्न वाचतो, पण तसा वेळ देऊ शकत नसतो की तिथनं ॲक्युरेसी आपण तेवढी काढू शकू आणि अल्टिमेट ते मग आपल्या कट ऑफवर परिणाम होतो. तर ह्या 2 वेगळ्या परीक्षा आहेत, त्या 2 वेगवेगळ्या घटकांची रिक्वायरमेंट नुसार टेम्परामेंट ठेवायचे. मग तेच आहे की 1 तासात जर मला सोडवायचे तर मग त्या दृष्टीने मी जेव्हा प्रॅक्टिस करणार आहे, मी टार्गेट ठेवतो 50 ते 55 मिनिटातच मला सगळं कंप्लीट करायचं. का तर तिथं मग पेपर चेकर असतं आपलं, ते काय म्हणतो आपण, इन्व्हिजिलेटर असतात किंवा काही वेगळ्या अडचणी येतात, कधी कधी पेपर उशिरा दिला जातो वगैरे वगैरे. तर मग मी 50 मिनिटापर्यंत पण कव्हर करू शकतो का हवा तसं, ते चेक करायचंय. प्रश्न वाचला, वेळ दिला तर प्रॅक्टिसमध्ये उत्तर देऊन बघा ॲक्युरेसी कशी राहते, मग तो रिस्क कशी, आपली ॲपेटाईट कशी ठेवायची त्यानुसार. इथं जेव्हा 2 तास वेळ असतो तेव्हा तुम्हाला जर लक्षात येतं की माझं कॉन्सन्ट्रेशन हल्लेलं आहे, मला उत्तर काढता येत नाही, थांबा, पुढच्या घटकावर जा, ते अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. कॉन्फिडंट नसाल तर उत्तर देण्याचं होल्ड करा, मार्क करून ठेवा की हे 1 2 3 4 असे ऑप्शन असतील, मार्क करून ठेवा की मला साधारण हे उत्तर द्यायचंय पण मी कॉन्फिडंट नाहीये. 2 तास वेळ पूर्ण युटिलाइज करा. शेवटच्या 5 मिनिटापर्यंत पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं, तर वेळ पूर्ण युटिलाइज करा. तेच मग इथं जो ऍडव्हान्टेज मिळतो मग त्याचा इथं फायदा करून घ्या. इथं ऍडव्हान्टेज काय मिळू शकतो, मॅथ्स रिझनिंग चांगलं असेल, कमी वेळात खूप चांगलं सोडू शकत असेल, इथे एक अप्पर हँड तयार होतो. तुमचं रिव्हिजन खूप चांगलं झालेलं असेल तर प्रश्न दुसऱ्यांदा वाचायची गरज पडत नाही. एका रीडिंगमध्ये मला कळतं की मला उत्तर हे अपेक्षित आहे, 4 नंबरला ते उत्तर आहे, मी 4 नंबर लगेच टिक करून टाकणार आहे. ते हे आणि स्ट्रॅटेजी हीच आहे त्याची. आणि दुसरं एक की आपलं मग एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काही मुलं पेपर द्या म्हणून गडबड करत असतात, काही आपल्या आजूबाजूची मुलं पेपर चोरून बघत असतात, तर त्याचा फायदा काय होत नाही बरं का. तिथं फक्त शांत राहणं, कूल राहणं महत्वाचं आहे. त्यापेक्षा तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट भरा, जे काय सीट नंबर टाकायचा आहे, एक्झामचं नाव असेल, सही करणं असेल, सेटचं जे काय असेल ABCD, ते ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ते जर कधी कधी चुकलं तर पेपर सुरू झालेला असतो ना आपल्या लक्षात येतं की आपण काहीतरी चूक केलेली. फरक कधी कधी फार पडत नाही, चूक काय स्वरूपाची त्याच्यावर ठरतं. माझ्याकडनं 1-2 झाले पण फरक काय पडला नाही. माझ्याकडून सीट नंबर वर लिहिला बरोबर होता आणि खाली गोळा करताना काहीतरी 0 वर असतो, तर मी खाली काहीतरी केलं होतं, असं काहीतरी गडबड झाली होती, तर मी पॅनिक झालो होतो. पण लकीली ती राज्यसेवा असल्यामुळं 5-10 मिनिटानंतर मी स्वतःला सावरलं. पण हे जर कंबाईन असती तर मला त्याचं बर्डन आलं असतं. मग त्यापेक्षा इतर मुलं हे जेव्हा करत असतं की पेपर द्या म्हणून गडबड असेल किंवा कोणीतरी चोरून बघत असतो क्वेश्चन पेपर, त्यापेक्षा तुम्ही ते बाकीची इन्फॉर्मेशन जी आहे ती फिलअप करण्यावर लक्ष व्यवस्थित द्या. त्यानंतर आणखीन एक होऊ शकतं, पेपर उलटा केल्यानंतर आपल्याला पेजेसची संख्या कळते किती, मग त्याच्यावरून एक फक्त अंदाज बांधता येतो. तसं असलंच नाही,
कमी पेजेस असतील तर वन लायनरची संख्या जास्त आहे, पेजेस थोडे जास्त दिसत आहेत तर कदाचित थोडा लेंदी पेपर आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता की मला ठीक आहे त्यानुसार जायचे. ती गोष्ट काय, बाकी स्ट्रॅटेजी असं काय नसेल. शेवटचे 15 दिवस काही वेगळे नसतात. जसे दिवस पुढे सरकतील तसं तुमचा कॉन्फिडन्स आणि रिव्हिजन वाढलेली असावी. याच म्हणजे ह्यात असं वेगळं स्पेसिफिक बोलण्यासारखं काय नाही. तेच मग परत मग शेवटचे 7 दिवस पण असतात, मग शेवटचा दिवस पण असतो, मग तो एक्झामचा दिवस पण असतो. काही बिघडत नाही, ह्या सवयीचा भाग बनून जातो, एक्झाम देत जातो आपण. फक्त तेच आहे, प्लॅनिंगला तुम्ही स्टिक राहिलात. मला माहिती होतं की मी 20 दिवस आधी रिव्हिजन चालू करायची होती उदाहरणार्थ, पण मी अभ्यास खूप चांगला कोर केला आणि मी साधारण 14-15 दिवस आधीच रिव्हिजन म्हणजे ह्याचे आणखीन ॲडव्हान्टेज मिळते मला. म्हणजे मी साधारण समजा म्हणूयात पण साधारण 30 दिवस आधी रिव्हिजन सुरू करतोय, 10 दिवसांचा मला मार्जिन मिळते, याबाबत कॉन्फिडंट राहते. 15 दिवस मग आणखी त्यात म्हणजे 5 दिवस तुम्हाला वाढून मिळाले. साध्या गोष्टी आहेत या, म्हणजे सवयीच्या ह्याच्यातनं कव्हर होत जाते.